ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान्दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चायानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर क्षेत्रस्थ सकल देवता आणि उपस्थित संत सज्जन हो, भगवान एकदंतांचं चरित्र वर्णन करतायत, सूत शौनकांना समजावून सांगतायत, भगवान मुद्गलाचार्य राजा दक्षाला समजावून सांगतायत आणि त्या खंडापुरता संवाद म्हणून महर्षी गृत्समद हे प्रल्हादाला समजावून सांगतायत। वेगवेगळ्या प्रकारचे संवाद एकाच वेळी चालत असतात आणि ते सगळेच संवाद एकच सांगत असतात, हे आपण वारंवार पाहतोय। स्वाभाविक विषय झाला, भगवान एकदंतांचं चरित्र सांगितलं आणि मग एकदंत शब्दाचा अर्थ सांगितला। एकदंत शब्दाचं हे चरित्र सांगत असताना मला आनंद सुरुवातीला व्यक्त करायचा आहे की आपले सगळे श्रोते जागृत आहेत, त्याच्यामुळे ते कथेमध्ये एखादा मुद्दा चुकून सुटला तर मला लक्षात आणून देतात। काल बोलता बोलता मला पाठकशास्त्रींनी सांगितलं की म्हणे बाकी सगळी कथा अहिल्याची सांगितली, रामानी पाय लावला म्हणजे काय ते आलं नाही। म्हटलं बिलकुल, सुरुवात आपण त्याच्यापासून निश्चितपणे करू। भगवान राजा रामाची तर काल आपण अहिल्याची कथा पाहिली आणि अहिल्या कथा सांगत असताना सांगितलं की ही कृषी क्रांतीची कथा आहे, याचा कृषीशी संबंध आहे। आणि मग कृषीचा सगळा विषय सांगितल्यानंतर तिच्यावर झालेले अन्याय आपण पाहिले आणि ती जमीन सगळी पांढरी पडली किंवा वाया गेली सगळी आपण पाहिली। रामाचा पाय लागला म्हणजे काय, त्याचं उत्तर आहे राम हे आदर्श राज्य आहे, सगळ्यात श्रेष्ठ आदर्श अशा प्रकारचं राजतत्व म्हणून रामचंद्र आहेत। का आदर्श आहेत हेही कळलं पाहिजे। या देशामध्ये आदर्श राजसत्ता कोणकोणत्या, पटकन आपल्याला 4-5 नावं सांगता येतील, व्यवस्थित समजून घेण्यासारखी रचना। पहिलं आदर्श राज्य कोणतं, आपल्या डोक्यात आदर्श राज्य या कल्पनेलाच पर्यायी शब्द येतो रामराज्य, म्हणून रामाचं राज्य हे आदर्श राज्य आहे। दुसरं आदर्श राज्य कोणतं, त्याचं उत्तर आहे चंद्रगुप्ताचं साम्राज्य हे आदर्श राज्य। त्याच्या आधीचं एक सांगायचं तर विजयनगरचं साम्राज्य हे आदर्श राज्य या देशामध्ये झालं। त्यानंतर तुमच्या माझ्या भाग्याने आपल्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर आदर्श राज्य हे शिवछत्रपतींचं राज्य, ही आदर्श राज्य आहेत। हे चारही राज्य का आदर्श आहेत, या चारही राज्यात एक समान गोष्ट आहे, बाकी अनेक गोष्टी असतील पण या चारही राज्यात एक अत्यंत समान गोष्ट आहे। कोणती माहितीये, त्याचं उत्तर आहे रामराज्य आदर्श यासाठी आहे की भगवान रामचंद्र जरी गादीवर बसले असले तरी प्रत्येक निर्णय हा वशिष्ठांना आणि विश्वामित्रांना विचारून घेतला जात आहे। दुसऱ्या बाजूला मी विजयनगरचं साम्राज्य सांगितलं, हरिहर आणि बुक्क नावाचे सम्राट होऊन गेले। हे बंधू जरी गादीवर बसले असले तरी प्रत्येक गोष्टीला विचारण्याकरता मागे महाराज विद्यारण्य स्वामी आहे, त्यांना विचारून निर्णय घेतला जातोय। चंद्रगुप्ताचं राज्य आदर्श राज्य आहे, कारण गादीवर चंद्रगुप्त बसले असले तरी मागे काम चाणक्य चालवतायत। आणि शिवप्रभूंचं राज्य आदर्श राज्य आहे, कारण गादीवर शिवप्रभू असले तरी मागे ताकद समर्थांची तुकोबांची उभी आहे। मला सांगायचं आपल्याला हे आहे की जिथे जिथे राजसत्ता आणि धर्मसत्ता हातात हात घालून काम करते तिथेच आदर्श राज्य उभं राहू शकतं। धर्मनिरपेक्ष नावाची फालतू गोष्ट आली तेव्हापासूनच राजकारणाची वाट लागली। धर्मनिरपेक्ष नसतं, धर्माधिष्ठित राजसत्ता, धर्माला धरून असलेली राजसत्ता आणि धर्माचा नियंत्रण त्याच्यावर। इथं धर्म शब्दाचा आपण जो पंथ अर्थ लावतो तो नाही,
धर्म शब्दाचा अर्थ आहे शास्त्राने दिलेली निर्णय, त्याच्यानुसार राजांनी केलेलं कार्य. कारण कल्याणाची कल्पना प्रत्येकाची वेगळी असते. माझ्या डोक्यात कल्याण व्हावं याची जी कल्पना आहे ती तुमच्या डोक्यात असेलच असं सांगता येत नाही. कारण मुळात कल्याण असो की आजचा असलेला सगळ्यांना आपला आवडता शब्द माहिती असलेला विकास असो, हा व्यक्ती सापेक्ष असतो. एखाद्या दारू पिण्यावाल्या माणसाला विचारा, चौकात चौकात दुकानं निघणे त्याच्या दृष्टीने विकास असू शकतो. कारण ती सापेक्ष कल्पना आहे. आपल्यासाठी सगळ्या गावातली अख्ख्या दुकानं बंद पडले तर मी म्हणेल विकास झाला. दोन मधला फरक असूच शकणार आहे. धर्माच्या हिशोबातली राजसत्ता, याचा अर्थ त्यानुसार. मग रामचंद्र कसे तसे आहेत, तसे रामचंद्र जेव्हा गादीवर परत येतात आणि ते गोब्राह्मण प्रतिपालनाचं कार्य करतात, म्हणून तिथं पुन्हा महर्षींची स्थापना होते. महर्षी शतानंदांना आणून बसवल्या जातं, त्यांचे चिरंजीव गौतमांचे, आणि त्या शतानंदांच्या माध्यमातून अहिल्येला चरणस्पर्श केला जातो. या वाक्याचा अर्थ त्या शेतीला पुन्हा रामासारख्या आदर्श राजाचा पाय लागतो आणि मग शेती पुन्हा जागेवर येते. कारण रामचंद्र हे गोभक्त आहेत. त्या गोभक्तीचा संबंध जेव्हा येतो तेव्हा ती पुन्हा शेती सुदृढ होते. हा त्याच्या मागचा अर्थ होता. काल विवेचनात सहज सुटला म्हणून मुद्दाम आपल्याला सांगितल्यानंतर आपल्या समोर आज ठेवतोय. पुढचा विषय आपल्याला समजून घ्यायचा आहे की असे जेव्हा सगळे कथानक सांगत आले तेव्हा स्वाभाविक पुढचा विनंती केली की याच एकदंताच्या उरलेल्याही कथा आम्हाला सांगा. एकदंत म्हणून तुम्ही जी सत्ता सांगितली त्याचा एक दात तुटलेला आहे म्हणून सांगितलं. गृहपाठ दिला होता, केला असेल असं मी गृहीत धरतो. कोणता दात तुटलेला नाही. कोणता दात तुटलेला, त्याचं उत्तर आहे डावाच दात तुटलेला असला पाहिजे. भगवंताचं सहस्रनाम दिलेलं आहे आणि भगवंताच्या सहस्रनामामध्ये भगवंताचे 2 नावं दिलेले आहेत. भग्न वाम रदाय नमः, तुंग सव्य दंताय नमः. डावा दात तुटलेला असतो, उजवा दात पूर्ण असतो. तुमच्या घरच्या चित्रात असेल चूक तर तो त्याचा प्रश्न आहे चित्रकाराचा. इथून पुढे जेव्हा केव्हा मूर्ती कराल किंवा विकत घ्याल किंवा चित्र विकत घ्याल, ह्या गोष्टी पाहून घेतल्या पाहिजे. नुसतं सुंदर दिसणे एवढा विषय नसतो. कारण मोरया कुठल्याही रूपात सुंदरच दिसणार आहे. एकमेव अद्वितीय दैवत आहे ना, कुठल्याही रूपात चालतं. बाकी सगळ्या देवतांबद्दल पूर्ण आदर बाळगून मी तुम्हाला सांगतो, उरलेल्या कुठल्याही देवतेचं स्वरूप तुम्हाला फारसं बदलवता येत नाही. त्या स्वरूपातच त्या देवतेला ठेवावं लागतं. म्हणजे भगवान शंकर दाखवायचे असले तर ध्यान लावून बसलेले 24 तास ध्यान लावून बसत असतील का? पण भगवान शंकर म्हटले की ध्यान लावून बसलेले, फार फार तर तांडव करणारं नटराजाचं चित्र, याच्या पलीकडे शंकराचं चित्र काढता येत नाही. काढलं तर गोंधळ होतो. जगदंबा म्हटली की ती सिंहावरच बसली, दिवसभर बसून राहत असेल का? खाली उतरायला काय हरकत आहे का? पण बाकीचं काम करताना जगदंबा काढता येत नाही. श्रीकृष्ण म्हटले की ठरलेले 2-3 स्वरूप आहेत, त्याच स्वरूपात श्रीकृष्ण काढावे लागतात. भगवान रामचंद्र म्हटलं की दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे तू जनकात्मजा, तसेच काढावे लागतात. भगवान विष्णू म्हटले की सापावर आरामशीर झोपलेले आणि मा लक्ष्मी पाय चुरत बसलेली, असंच चित्र लागतं. तुम्हाला याच्यात बदल करायला चान्स नाही. तुम्हाला समजा वाटलं की भगवान विष्णू नाचताय, कधी तर आनंदात नाचले असतीलच की नाही, पण विष्णूचं नाचतानाचं चित्र काढा, घरावर गोटे आल्याशिवाय राहत नाही. नाही चालत. कुठल्याही अन्य स्वरूपात त्या देवाला नेता येत नाही. फक्त आनंदाचा भाग हा आहे की माझा मोरया कुठल्याही रूपात काढा, बिघडतच नाही. त्याला शेतकरी दाखवला तरी चालतो, सैनिक दाखवला तरी चालतो, कुठल्याही बाबाच्या रूपात चालतो, कुठल्याही देवाच्या रूपात चालतो. आणि काहीच नसलं तर जास्वंदाचं फूल नुसतं 5 पाकळ्या लावून ठेवलं तरी चालतो, पिंपळाचे 5 पानं ठेवले तरी चालतो. कुठल्याही रूपात मोरया बसतो, कारण तो अरूप आहे, निर्गुण निराकार आहे. त्याच्यामुळे त्याला सगुणाचे नियमच लागू पडत नाही. सगळ्याच्या पलीकडे असलेलं तत्व. मी आपल्याला विषय सांगत होतो, डावा दात तुटलेला का, त्याच्यावर आपण चिंतन पुढे जेव्हा पुष्टीपतीचा विचार करू त्यावेळेस त्याचा आणखीन पुढचा विचार करू. स्वाभाविक प्रल्हादांनी प्रश्न विचारला गृत्समदांना, एकदंतांचे आणखीन काही चरित्र सांगा. आणि मग त्यांनी कृतयुगाचा अवतार सांगायला सुरुवात केली, ज्याला विनायक अवतार असं म्हणतात. हा भगवान एक ते त्या निमित्ताने आलेल्या कथा आहे. एकदंताचाच अवतार असतो अशातला भाग नाही, कारण शेवटी सगळं परमात्म तत्व एक आहे. एकच एक मोरया सगळीकडे खेळणार आहे. विषय समोर आला विनायक अवताराचा. कथा फार लांबलचक सांगितली.
पण इतकी सगळी आपल्याला समजून घ्यायची नाही. आपल्या कामाच्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या पाहू. कसा अवतार सुरू झाला. गौड नावाच्या देशामध्ये रुद्रकेतू नावाचा एक राजा झाला. या रुद्रकेतूला शारदा नावाची पत्नी होती. या दोघांनी मिळून भगवान शंकरांचं अद्वितीय अनुष्ठान केलं आणि भगवान शंकरांच्या कृपेने यांना जोडगोळी पोरग झालं. जुळं पोरं झाले. जुळं पोरं झाली इथपर्यंत आनंद. यांनी पोरांचे जे नावं ठेवलेत ना, डोक्यावर हात मारायचंच वेळ आहे. यांनी पहिल्या पोराचं नाव ठेवलं देवांतक आणि दुसऱ्या पोराचं नाव ठेवलं नरांतक. अंत म्हणजे शेवट, क म्हणजे करणारा. जो देवांचा शेवट करतो त्याला देवांतक असं म्हणतात आणि जो नरांचा शेवट करतो त्याला नरांतक असं म्हणतात. मला सांगा, ज्या पोराला आपल्या बापाची हे नावं अपेक्षित असतील तो बाप काय असेल भयानक, की माझ्या पोटी आलेल्या पोरांनी देवांचा अंत करावा, माझ्या पोटी आलेल्या पोरांनी माणसांचा अंत करावा. ही जर वृत्ती बापाची नाव ठेवताना 12व्या दिवशी असेल तर पोरं सज्जन कशी निघतील. अद्वितीय रचना आहे, अजब रचना आहे, समजून घेण्यासारखी आहे. मग ह्या दोन प्रवृत्ती आहेत. नावं कुठलीही, मी आपल्याला पहिल्या दिवशीपासून सांगतोय, कुठलंही नाव हे प्रवृत्ती स्वरूप असतं. कशाला देवांतक म्हणतात आणि कशाला नरांतक म्हणतात. देवांतक शब्दाचा अर्थच आहे देवांचा अंत होतच नसतो. मग देवांतक म्हणजे काय, जो देवच मानत नाही त्या प्रवृत्तीला देवांतक असं म्हणतात. आयुष्यात देवफिव काही नाही, देवफिव सगळं झूट आहे, हे लोकांनी पोट भरण्याचे धंदे केलेले आहेत. असं करून जे देवता तत्व नाकारतात, पर्यायाने दिव्यत्व नाकारतात. आता मला सांगा, मी इथं बसून किती जोराजोरात त्या मोर्याला नाकारलं, काय फरक पडणार आहे. हे नाकारणं तितकंच मूर्खपणाचं आहे जसं एखाद्या आंधळ्याने जोरात सांगितलं आज सूर्य उगवलेलाच नाही. आता आंधळ्यांनी किती जोरात सांगितलं आज सूर्य उगवला नाही, त्यांनी काय फरक पडणार आहे. बरं, त्याचा अनुभव आहे, त्याचा अनुभव आहे, त्याला सगळीकडे अंधार दिसतोय. पण त्याच्या भरोशावर जर त्यांनी सांगितलं की जगात सूर्य उगवलेलाच नाही, तर ते जितकं मूर्खपणाचं आहे तितकं मी भगवंताचं अस्तित्व नाकारणं आहे. पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, त्याचं अस्तित्व ना तुमच्या स्वीकारण्यावर अवलंबून आहे ना नाकारण्यावर. बरं, तुम्ही त्याला काय म्हणता याच्यावरही अवलंबून नाही आणि तुम्ही त्याला काही म्हटलं नाही तरी अवलंबून नाही. तो तसाच आहे. कसा आहे, अथर्व शीर्षात आपल्याला सांगितलं तसा आहे. आपण त्याला ऐकवतो ना, पण किती मजेदार गोष्ट आहे. हे ऐकवताना कधीतरी शांतपणे समजून घ्या. देवांतक म्हणजे काय ते समजून घ्यायचंय. अशी एक कल्पना करा की मी यांना उभं केलं आणि सांगायला सुरुवात केली, तुम्ही माणूस आहात, तुम्ही माणूस आहात, तुम्ही माणूस आहात, तुम्ही माणूस आहात. किती वेळा ऐकतील? 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, जाऊ द्या, इतक्या लांबून बोलावलंय 25 वेळा, नाही का, एवढ्या आणून व्यासपीठावर बसवलंय 50 वेळा. 100व्या वेळा माझ्या मागे काठी घेऊन लागतील की नाही? 100 वेळा फक्त एवढंच म्हणतो, तुम्ही माणूस आहात, तुम्ही माणूस आहात, तुम्ही माणूस आहात. हे जर रोज त्यांना सांगत बसलो तर रागावतील की नाही? आपण दर चतुर्थीला त्या मोर्याला 1000 वेळा सांगतो. त्याला सहस्रावर्तन म्हणतो. त्वम गुणत्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः, त्वम अवस्थात्रयातीतः. चिडल असल की नसल, 1000 वेळा त्याला सांगायचं, तू असा आहे, तू असा आहे, तू असा आहे, तू असा आहे. समजा एखाद दिवशी प्रगटला तर दणकून म्हणेल, 21वं शतक असल्यामुळे कदाचित इंग्रजीत बोलेल, आपल्याला सांगेल, ओके आय एम, व्हॉट अबाउट यू. मी असाच आहे, तू म्हण की नको म्हणू, मी असाच आहे. तुमच्या म्हणण्यावर कुठं अवलंबून आहे हो. तो गुणत्रयातीतच आहे, तो देहत्रयातीतच आहे, तो अवस्थात्रयातीतच आहे. तुम्ही म्हणा की नका म्हणू, तो तसाच आहे. तुमच्या म्हणण्यावर कुठं अवलंबून आहे. पण तो विचारेल, ठीक आहे मी तसा आहे, तू इतकाले दिवस येतोय, तू कसा आहे. आणि मग मी जर तसा नसेल तर त्याची माझी मैत्री जमायची कशी. मोठी पंचायती आहे. मैत्री जमण्याकरता फार महत्वाची गोष्ट आहे, सारखेपणा लागतो. मग तो गुणत्रयातीत असेल तर मीही गुणत्रयातीत व्हावं लागेल, तरच भगवंताच्या पायावर डोकं ठेवण्याला अर्थ आहे. नाहीतर फक्त मूर्ती झिजवणं आहे. कारण मला तसं व्हायचंय. ज्यावेळी 1000 आवर्तन करू, 999 वेळा भले म्हणत मग गुणत्रयातीतः, 1000व्या आवर्तनात निदान मनात आलं पाहिजे, अहम गुणत्रयातीतः.
अहम देहत्रयातीत, अहम कालत्रयातीत. तर उपासना, कारण उपासना शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे जवळ आणि आसना म्हणजे बसणे. याचा अर्थ मूर्तीला खेटून बसणे असा नाही. कुठल्याही गोष्टीच्या जवळ बसलं की त्या गोष्टीचे गुण लागतात, लागलेच पाहिजे. हा माईक आहे, याचा हा दांडा आहे. हा दांडा समजा मी अग्नीच्या जवळ नेला, काय होईल? त्याचं उत्तर आहे दांडाही गरम होईल, कारण अग्नीचा गुणधर्म आहे उष्णता, तो याला लागतो. हा दांडा मी बर्फामध्ये ठेवला तर हा दांडाही थंड होणार, कारण बर्फाचा गुणधर्म आहे थंड, तो गुणधर्म याला लागला पाहिजे, लागतोच. कुठल्याही गोष्टीच्या जवळ दुसरी गोष्ट नेली तर त्याचा गुणधर्म लागला पाहिजे. मी मोरयाच्या जवळ गेलो, मला मोरयाचा गुणधर्म लागला पाहिजे की नाही? निदान दिवसातून 15 मिनिटं, मग अर्धा तास, मग 1 तास वाढवत न्या. आनंद, मोरयाचा गुणधर्म काय? आनंद. तो आनंद मला लागला पाहिजे, तर उपासना, नाही तर फक्त सात्विक करमणूक. चांगला शब्द नाही पण वापरायची परवानगी द्या. आपण जे करतो त्याला सात्विक करमणूक असं म्हणतात. इतकंच की फालतू काहीतरी गाणे ऐकण्यापेक्षा आरत्या म्हणतो, पण त्या आरतीनंतर जर आनंद निर्माण होत नसेल तर आरती गेली वाया, तो वेळ वायाच गेला. फक्त तमोगुणात न जाताना सत्वगुणात गेला, एवढाच आनंद फक्त आहे. हा भाव व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. देवांतक शब्दाचा अर्थ देव नाकारणे, आणि देव नाकारणे याचा अर्थ दिव्यत्व नाकारणे, आणि दिव्यत्व नाकारणे याचा अर्थ आनंद नाकारणे. ज्याच्या पूजेत ज्याला आनंद येत नसेल त्याला देवांतक असं म्हणतात. कारण स्वतःला कथा लावायचे ना. दुसरा हिशोब सांगितला नरांतक. मी नराचा अंत करणारा आहे का? माझा मी, बाहेरचं सोडून द्या, हजारो वर्षापूर्वी कोण झाला त्याचा विचार नाहीये. मी नरांतक म्हणजे काय? पहिल्या दिवशीपासून मी आपल्याला प्रक्रिया सांगतोय, आणि दुसऱ्या खंडाचा मूळ विषय आहे तो. संपूर्ण विश्वाची प्रक्रिया आपण पाहिली. परब्रह्म परमात्मा स्वरूप गणेश एकटे होते, मग ते त्यांनी योगमाया प्रगट केली, मग त्यातून वेगवेगळ्या गोष्टी तयार झाल्या. आकाश झालं, तेज झालं, वायू झालं, करत करत पंचमहाभूत झाले. पंचमहाभूतातून 4 प्रकारचे देह झाले. त्या 4 प्रकारच्या देहातही 83,99,999 बाकीचे देह झाले. त्यानंतर हा शेवटचा तयार झाला, याला 84 लक्ष योनी म्हणतात. 84 लक्ष योनी फिरत फिरत आपण मनुष्य देहात आलो. इथपर्यंत प्रक्रिया घडली. पुढची गोष्ट काय आहे? पुढची गोष्ट फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा. या संपूर्ण विश्वाचा एक नियम आहे. या विश्वात सगळ्या गोष्टी वर्तुळाकार आहेत, चक्राकार आहेत. म्हणून या विश्वाची रचना चक्राकार आहे, आणि म्हणून प्रत्येक देवतेच्या हातात चक्र आहे. सगळ्यात माहिती असलेलं चक्र भगवान विष्णूंच्या हातातलं काय नाव आहे त्याचं? सुंदर, सुदर्शन. काय सुंदर नाव आहे? सुदर्शन. सुंदर दिसणार कुठपर्यंत? त्याचं उत्तर आहे जोपर्यंत ते त्यांच्या हातात असतं तोपर्यंत. एकदा सुटू द्या, नाही का, मग सुदर्शन राहील का? नाही, दुर्दर्शन. दूर म्हणजे वाईट. तुम्हाला दूरदर्शन ऐकू आलं का? बरं, तसं आहे ते तितकंच वाईट आहे. दूरदर्शन अतिशय वाईट असलेली गोष्ट आहे. भगवंताच्या हातात आहे तोपर्यंत ते सुदर्शन आहे. सुटलं ज्यांच्या ज्यांच्या मागे त्यांना विचारा, अगदी दुर्वास असले तरी, नाही का, काय हाल करतं ते सुदर्शन. वर्षभर फिरवतं आणि शेवटी अंबरीशाच्या पाया पडायला लावतं. आपण सगळ्यांनी कथा ऐकली आहे, मुदगलातही येऊन गेली. मला आपल्याला सांगायचंय, सगळीकडे चक्र आहे. या विश्वातली प्रत्येक गोष्ट चक्राकार आहे. प्रत्येक गोष्ट. ज्या पृथ्वीवर आपण राहतो तिचं नावच किती सुंदर वापरलं, भूगोल. द्वितीय खंडातला सगळा विषय खगोल. ख म्हणजे आकाश, त्यालाही शब्द वापरला गोल. त्याच्यामध्ये जेवढे ग्रह दिलेत त्या सगळ्यांना नाव काय? ग्रह गोल. जे नक्षत्र सांगितले त्या नक्षत्रांचा शब्द काय? नक्षत्र मंडल. त्यांचा भ्रमण मार्ग वर्तुळाकार, ग्रह सगळे गोल, त्यांची फिरण्याचे मार्ग गोल, त्यांच्या सगळ्या रचना गोल. हे संपूर्ण एकत्र केलं की याला एकत्र नाव ब्रह्मांड. म्हणजे ते सुद्धा अंडाकृती आहे, ओव्हल शेप. ओव्हल शेप म्हटलं की वैज्ञानिक वाटतं, आणि ब्रह्मांड म्हटलं की काहीतरी जुनं वाटतं. जुनं नाहीये, तुमच्या माझ्याकडे शब्दच त्याला वापरला, ब्रह्मांड. याचा अर्थ या संपूर्ण विश्वाची रचना अंडाकृती आहे. ब्रह्मांड सांगितलं. सगळ्या गोष्टी गोल. गोलची एक फार मजेदार गोष्ट आहे, लक्षात ठेवा. गोल किंवा वर्तुळ ज्याला आपण म्हणतो, वर्तुळ ही जगातली एकमेव पूर्णाकृती आहे.
कोणत्या अर्थाने पूर्णाकृती? वर्तुळाचा नियम असा मजेदार आहे, वर्तुळ ज्या बिंदूतून सुरू होतं त्याच बिंदूवर संपतं. आणि त्याच्यामुळे कधीही वर्तुळाचा आरंभ बिंदू कोणता आणि अंतिम बिंदू कोणता सांगताच येत नाही, कारण तो दोन एकरूप आहे. जिथून सुरू होईल तिथंच संपेल आणि तिथं संपलं तरच वर्तुळ पूर्ण होईल. हे वाक्य व्यवस्थित कळलं? सगळ्या गोष्टी चक्राकार. चक्रामध्ये आपण लहानपणी शाळेत चक्र शिकलो पाहिजे. जलचक्र, ढगातून पाणी पडतं, पाण्याचा प्रवाह होतो, प्रवाहाचा नाला, नाल्याची नदी, नदीची महानदी, महानदी समुद्रात जाते, समुद्राच्या पाण्याची पुन्हा वाफ होते आणि त्याचा ढग तयार होतो. जलचक्र शिकलो. आता कल्पना करा, हे सगळे चक्र, या सगळ्या चक्रांचा एक फार सुंदर नियम आहे, हे सगळे चक्र पुढेच जावे लागतात. चक्र कोणतंही मागं गेलं तर नुकसान भयानक आहे. गाडी चालवता चालवता समजा तुमच्या गाडीचं चाक उलट फिरायला सुरुवात झाली, काय होईल? दवाखान्यातच सापडत. चाक सरळच चाललं पाहिजे, त्याची गती ठरलेली आहे. आता मी जलचक्र सांगितलं. बसल्या बसल्या विचार करा, महानदी समुद्रात गेली, समुद्राच्या पाण्याची वाफ होण्याच्या ऐवजी समुद्र 2 मिनिटाकरता पुन्हा नदीत आला, काय होईल? त्याचं उत्तर आहे, व्याख्यान द्यायला मी राहत नाही आणि ऐकायला तुम्ही राहत नाही. 2 मिनिटाकरता झालं तरी चुकून जरी चक्र उलट फिरलं, विश्वाचा विनाश निश्चित आहे. मग मला सांगा, आपण चक्र पाहिलं, परब्रह्म परमात्मा भगवान गणेशापासून निर्माण होत 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 माझ्यापर्यंत आलं, आता चक्र पूर्ण केव्हा होईल? त्याचं उत्तर आहे, मी जेव्हा मोरयाच्या चरणी लीन होईल तेव्हा चक्र पूर्ण होईल. कारण तरच ते वर्तुळ पूर्ण झालं. मोरयापासून सुरू झालं तर पुन्हा मोरयापाशीच गेलं पाहिजे, तेव्हाच वर्तुळ पूर्ण होईल. चक्र पुढे नाही गेलं तर चालतं, मागे आलेलं जमत नाही. तसं 83,99,999 योनीतून विकसित होत होत मनुष्य देहात आलो. आता भगवत स्वरूप नाही झालो एक वेळ तर चालेल, पण पुन्हा पशु तर नाही झालो पाहिजे, मागे तर नाही आलो पाहिजे. मागे आलो तर विनाश निश्चित आहे. हे जे पुढं जाणं आहे याला नरप्रवृत्ती म्हणतात. हे नाकारून जे मागं येतात त्यांना नरांतक म्हणतात. शब्द कळले पाहिजे. मग मी नरांतक आहे का, हे बसल्या बसल्या स्वतःला विचारत जा. आणि ज्या दिवशी माझ्यामध्ये कुठल्याही पशुची भावना जागृत होईल त्या दिवशी समजून घ्या, आज आपला नरांतक जन्माला आलेला आहे. आता ते दिवसातून 10-10 वेळ येत असेल तर त्याचं काय करायचं, हा गंभीर विषय आहे. कारण आपला केव्हाही पशु जागा होतो आणि पशु जागा झाला की काय होतं, त्याचं उत्तर आहे, जेवढे विकार आहेत ना त्या सगळ्या विकारांमध्ये माणूस पशुत्वातच जातो. उदाहरण सांगतो मी, तुमच्या लक्षात येईल. क्रोधाचा विषय आपण पाहू. माणसाला क्रोध आला, क्रोध सगळ्याच पशूंना येतो. एक काम करा, आजूबाजूला एखादं कुत्रं जर असेल आणि ते जर बांधून ठेवलेलं आहे की खात्री करून घ्या. नसलेले परिणाम करताना माझ्या मागे फिरू नका. ते कुत्र बांधून ठेवलेलं याची पूर्ण खात्री करून घ्या आणि मग त्याला हळूच लागणार नाही असा, त्याला त्याच्यातही जीव आहे, त्याला लागणार नाही असा 1-2 गोटे त्याच्या दिशेने मारा. काय करतं ते पहा. ते झोपलेलं जर समजा असेल तर ते पहिल्यांदा सटकन डोळे उघडतं, रागाने तुमच्याकडे पाहतं. मग काय करतं, त्याचं उत्तर आहे, पंजे जवळ घेतं, त्यानंतर अंग कडक करतं, त्यानंतर जोरात ओरडतं आणि मग तुमच्या अंगावर उडी घेतं. बरोबर? आता चिडलेला कोणी माणूस पहा, या स्टेपनी जातो की नाही? तो हिरो आठवा, कुठल्याही पिक्चर मधला. त्या हिरोला मारलं, तो झोपला, नंतर त्या हिरोईनला किंवा त्याच्या आईला त्या खलनायकाने उचललं की याचे भक्कन डोळे उघडतात. मग ते पडलेले हात असं तो आवळतो, मग अख्खा ताठ होतो, जोरात ओरडतो आणि उडी मारतो. एक्सलंट कुत्रा. का? कारण क्रोधात माणूस पशुच होतो. नियम लक्षात घ्या. सगळ्याच पापेच्या बाबतीत सगळे जेवढे विकार आहेत, एक उदाहरण म्हणून सांगितलं, सगळ्या विकारांमध्ये माणसाचं पशुत्वच जागृत होत असतं आणि म्हणून ते ज्याचं जागृत होतं त्याला नरांतक असं म्हणत असतात. कारण पशुत्व जाग झालं की मी एक पाऊल खाली आलो, मागे आलो, चक्र उलट फिरवलं, नरत्व सोडलं, म्हणून नरांतक होतात. ही जी आपली रचना ती आपल्या समोर सांगितली. म्हणून नरांतक आणि देवांतक 2 मुलं जन्माला आले. या दोघांनी पुढे भगवान शंकरांची तपश्चर्या केली. मग पुढच्या कथा आपल्याला कळल्या, आता पाठ झाल्यात.
भगवान शंकराची दोघांनी तपश्चर्या केली, मोठमोठे वरदान मागितले आणि या दोघांनी सगळीकडे नाना प्रकारचे उधम माजवले. सगळे देव जिकडचे तिकडे वनवासात जाऊन पोहोचले. दुसरी कथा दुसरीकडे सुरू आहे. भगवान कश्यपांच्या आश्रमामध्ये कश्यपांची आद्य स्त्री आदिती, देवी आदिती एक दिवस कश्यपांकडे आली. कश्यपांना विनंती करून, पाय धरून विनंती करून, त्यांचं चरणसेवा करून तिने विनंती केली, काय वाटेल ते करा, सगळे देव माझ्याकडे जन्माला आले म्हणून त्यांना आदित्य म्हणतात. आदितीच्या पोटी जन्माला आले म्हणून सगळ्या देवांना आदित्य म्हणतात. सगळे देव माझ्या पोटी जन्माला आले नव्हे, भगवान विष्णू वामन रूपात माझ्या पोटी जन्माला आले, पण तरीही माझं मातृत्व अपूर्णच आहे. का? कारण जोपर्यंत परब्रह्म परमात्मा स्वानंदनाथ भगवान माझ्या घरी जन्माला येत नाही तोपर्यंत माझं मातृत्व पूर्ण होत नाही. आईला आपल्या पोटी मोरया जन्माला यावा वाटत होता, तिला आदिती म्हणतात. माझं म्हणणं, निदान आपल्या मातांना मोरयाचा भक्त तर वाटावा. नाही मोरया येण्या इतकी आपली ताकद, इतकं आपलं ताप योग्यता नाही, इतकी आपली श्रेष्ठता नाही, इतकं आपलं तप नाही, पण निदान जन्माला येणारं प्रत्येक लेकरू हे मोरयाचं भक्त असलं पाहिजे. एवढा तर अट्टहास असलाच पाहिजे. आणि तसा नसेल तर करता काय संख्या वाढवून जगाची फालतू. मोरयाचे भक्तच जन्माला आले पाहिजे, हा हिशोब डोक्यात असला पाहिजे आणि मातेमध्ये असलाच पाहिजे. अर्थात मातेमध्ये असला पाहिजे या वाक्याचा अर्थ पित्यांनी असा करू नका, नाहीतरी पहिल्या दिवशी सांगितलंय, तिकडं सांगतात आपलं काही नाही, असला अर्थ लावत जाऊ नका. दोघांचा मिळून विषय आहे. पण घरामध्ये संतती ही गणेश भक्त आली पाहिजे, भगवत भक्त असली पाहिजे, संत साहित्याचं अध्ययन अभ्यास करणारी असली पाहिजे. ही रचना आहे. केव्हा होईल ते फार महत्वाचं आहे ना. नाही, मला पुण्यातला एक प्रसंग आठवतो. पुण्यामध्ये ज्या कानडेवाड्यामध्ये आम्ही राहत होतो, पाठकशास्त्रींच्या घरचा विषय, खाली आचार्य यायचे. कोल्हापूर पीठाचे शंकराचार्य स्वामी महाराज आले. एक सामूहिक मौंज संस्कार होता, उपनयन संस्कार होता. सगळे बटू असे लाईननी बसवले. आशीर्वाद देण्याकरता आचार्यांना बोलावलं. आचार्यांनी एका बटूच्या डोक्यावरून गमतीने हात फिरवला आणि त्याला सहज प्रश्न विचारला, का रे बेटा, मौंज झाली, उपनयन झालं तुझं, संध्या करशील का? आता करत नसते, आपल्याला माहिती आहे, पण तोंडावर म्हणायची पद्धत असते की नाही, मॅनर्स, एटिकेट्स काही. आचार्यांना पोरग तोंडावर नाही म्हणे. आचार्यांना धक्का बसला, बाकी सगळ्यांना धक्का बसला की आचार्यांना सरळ तोंडावर नाही, मी काही संध्या करणार नाही म्हणे. बरं, इतके उपनयन करत आहे आणि संध्या करणार नाही म्हणून सांगितलं. आचार्यांनी स्वाभाविक पुढचा प्रश्न विचारला, म्हणजे बेटा का नाही करणार? पोरांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. पोरग म्हणालं, बाबा कुठं करतात. खेळ आहे, लक्षात घ्या. तेव्हापासून मी प्रवचनात सांगत असतो, घरामध्ये बाप जर समजा स्टार मूव्ही पाहत असेल आणि माय जर स्टार प्लस पाहत असेल तर पोरग संस्कार कसं लावल. नियम आहे. मला जर माझ्या घरात गणेश भक्त संतती व्हावी असं वाटत असेल तर मी गणेश उपासक असलो पाहिजे. आणि कायम लक्षात ठेवा, संस्कार नावाची गोष्ट शिकवून, भाषण देऊन, प्रवचन करून, कीर्तन ऐकून करता येत नाही. त्याचे वर्ग चालवता येत नाही. पूर्ण धंदा आहे संस्कार वर्ग. काही होत नसतं. संस्कार वर्ग नावाची गोष्ट नसते. संस्कार हे फक्त आणि फक्त अनुकरणातूनच येऊ शकतात. वडील काय करतायत ते पाहून मुलाला करण्याची इच्छा होईल. करल याची खात्री नाही, पण निदान इच्छा होईल. पण वडील करत नसतील तर पोरगा करण्याची सुतराम शक्यता नाही. हे आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. म्हणून पहिला हिशोब सांगितला, देवांतक नरांतक दोघांनी प्रचंड तपश्चर्या केली. इकडचा विषय मी आपल्याला सांगतोय. आदितीने प्रार्थना केली आणि भगवान कश्यप सांगतात, अगं परब्रह्म परमात्मा पोटी जन्माला यायचं असेल तर इतकं सोपं असतं का? तेवढं मोठं तप करावं लागेल आणि नुसतं तुला करून उपयोग नाही, मलाही करावं लागेल. दोघांनी मिळून तपपूत जीवन केलं आणि दोघांच्या तपपूत जीवनाचा परिणाम म्हणून भगवान त्यांच्या घरी अवतीर्ण होण्याचं भगवंतांनी कबूल केलं. केव्हा अवतार झाला? माघ शुद्ध चतुर्थीला झालेला हा अवतार आहे. माघ शुद्ध चतुर्थीला आदितीच्या आणि कश्यपाच्या घरी भगवान महोत्कट रूपामध्ये जन्माला आले. विनायक हेही नाव आहे, महोत्कट हेही नाव आहे. महोत्कट शब्दाचा अर्थ आहे सगळ्यांपेक्षा उत्कट आहे, म्हणून त्याला महोत्कट असं म्हणतात. हे महोत्कट रूप जन्माला आलं, विनायक रूपात प्रगट झाले. ही पृथ्वीवरची चतुर्थी आहे. 3 चतुर्थ्या आपल्याकडे अत्यंत महत्वाच्या मानल्या गेल्या.
पहिली चतुर्थी भाद्रपदाची चतुर्थी, तिचं सगळ्यात महत्व आपल्याकडे आहे. घरोघर सगळ्यांना माहिती असलेलं भाद्रपदाची चतुर्थी जी आहे ती स्वर्गातली चतुर्थी आहे. कारण त्या दिवशीचा अवतार भगवान शंकरांच्या आणि पार्वतीच्या घरी झालेला अवतार आहे. मयुरेश्वर अवतार, त्रेतायुगातला अवतार आहे तो. ती स्वर्गाची चतुर्थी आहे. जसं आता दुसरी सांगितली माघाची चतुर्थी. माघ चतुर्थी ही पृथ्वीवरची चतुर्थी आहे. कारण या दिवशी विनायक आणि आदिती कश्यपांच्या आदितीच्या घरी विनायक रूपामध्ये भगवान प्रगट झाले. ही पृथ्वीवरची चतुर्थी आहे. तिसरी ज्येष्ठाची चतुर्थी. त्या दिवशी भगवान पाताळात प्रगट झाले आहेत. शेषात्मज नावाचा भगवान अवतार आहे आणि म्हणून 3 लोकातल्या 3 चतुर्थी आहेत. प्रत्येकीची कथा वेगळी आहे. आपली अडचण एकच आहे की भाद्रपद असो की माघ आणि ज्येष्ठा असो की मार्गशीर्ष एकच कथा आपण वाजवतो. पार्वतीला एक दिवस स्नानाची इच्छा झाली, तिने अंगावरचा मळ काढला आणि त्याचा एक पुतळा तयार केला. तिन्ही चतुर्थीला एकच कथा कशी असेल? पण एवढं सुद्धा विचार करायचा आपण भानगडीत पडत नाही. किंवा हीच कथा आपण भाद्रपदात ऐकली होती, हीच कथा माघातही गुरुजी ऐकवतायत. काही का ऐकवेना, का हरकत आहे? प्रसाद वेगळा आहे ना. कथा एक असली तर चालते, नाही चालत. प्रत्येकाची कथा वेगळी आहे. आणि गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो, जी पार्वतीने अंगावरचा मळ काढल्याची कथा आपण ऐकतो ती ना भाद्रपदातली आहे ना माघातली आहे, ना ज्येष्ठातली आहे ना श्रावणातली आहे. ती कार्तिक शुद्ध चतुर्थीची उपासना आहे. कार्तिक शुद्ध चतुर्थीला भगवान गणेशांचा उमांग मलज नावाचा अवतार होत असतो. ती कार्तिक महिन्यातली कथा आहे. तीच कथा सगळीकडे वाजवल्या जाते. अर्थात का वाजवल्या जाते? त्या कथेमध्ये मोरयाचं स्वरूप जितकं सुंदर आलं तितकं दुसऱ्या कथेत पटकन येत नाही. पण जेव्हा त्याचा विचार येईल उमांग मलजाचा, त्यावेळेला आपण आरामशीर पाहू. उमांग मलजाची कथा कार्तिक शुद्धाची. आत्ता मी आपल्याला सांगतोय माघाची चतुर्थी. भगवान विनायक रूपामध्ये महोत्कट रूपामध्ये प्रकट होतात. या अवतारामध्ये खरं तर लहान मुलं आज पाहिजे होते. त्यांच्या कामाच्या भरपूर कथा आहेत, पण ते नसल्यामुळे आपण त्या सगळ्या कथा सोडून देऊ. ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी आपापल्या घरी वाचा ना, आपापल्या नातवांना नाही का मुलांना समजावून सांगा. खूप लहान 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 मस्त कथा आहेत. हा राक्षसाला त्याला असं मारलं, तो राक्षसाला तसं मारलं. काय करता आपण आता? आपल्याला काय मारायचं नाही आणि आपल्याला मरायचं नाही. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी नसल्यामुळे त्या कथा बाजूला ठेवू. आपल्या कामाच्या काही कथा समजून घेण्यासारख्या आहेत. विनायक अवतारातली सगळ्यात महत्वाची तुमच्या माझ्यासाठी असणाऱ्या 2 कथा. त्यातली पहिली कथा विनायकाचा उपनयन संस्कार करण्याचं ठरलं आणि त्या उपनयनाच्या वेळी जे अनेक ऋषी येऊन पोहोचले, त्याच्या थोडी आधीची कथा आहे वाटल्यास, पण त्यावेळा येऊन पोहोचलेले हा हा आणि हू नावाचे 2 गंधर्व येऊन पोहोचले. आणि या 2 गंधर्वांनी पंचायतन पूजा केली. 5 देवता मांडायच्या आणि 5ही देवतांची पूजा करायची. अशी मजेदार कथा तिथे येते आपल्या समोर. हे 5ही देव सारखेच आहेत असं समजून ते 2 गंधर्व त्यांची पूजा करतात. विनायक तिकडून खेळत खेळत आले. विनायकांनी 5ही मूर्त्या उचलल्या आणि गिळून टाकल्या असं वर्णन आहे. जे ओरडायला लागले, देव खाल्ले, आमच्या मूर्त्या गिळल्या, कुठं आहेत दाखवा याच्या समोर, याच्यावर ताबडतोब याला शिक्षा झाली पाहिजे. कश्यपांकडे सांगण्यात आलं. यांनी सांगितलं नाही व मी काही खाल्ल्या नाही, पहा तुम्ही वाटल्यास. आणि म्हणून तोंड उघडून दाखवलं आणि हा हा हू दोन्ही गंधर्वांना सगळं ब्रह्मांड आपल्या मुखात दाखवलं. आणि त्यानंतरची मजेदार लीला आहे. ते एकदा पाहतात त्यांना विष्णू दिसतात, एकदा पाहतात त्यांना शंकर दिसतात, पुढच्या क्षणी त्यांना देवी रूप दिसतं, पुढच्या क्षणी त्यांना सूर्य रूप दिसतं, त्यानंतर स्वानंदेश रूप दिसतं आणि थोड्या वेळाने पुन्हा विनायक खेळताना दिसतो. 5ही रूपात एकटाच मोरया दिसतोय. वाक्याचा अर्थ मोरया दाखवून देतोय की अरे बाबा त्यांना गंधर्व म्हटलंय. उगीच कोणाच्याही कथा नाही. गंधर्व का? कारण त्यांचं काम आहे गायन करणे, सगळ्यांना सांगत फिरणे. सांगणेवाल्याला निदान पटलं पाहिजे की या सगळ्यात एकच मोरया भरलेला आहे, तर तो त्याचं गायन करू शकेल. आणि गायन ही सगळ्यात सुंदर लीला आहे. मानवाला मिळालेल्या सगळ्या कलांमधली अप्रतिम कला कोणती असेल तर तिचं नाव गायन आहे. कारण गायनाच्या माध्यमातून भगवंताशी जितकं लवकर जुळता येतं इतकं कुठल्याच कलेनी जुळता येत नाही. म्हणून संगीत हे दिव्य अशा प्रकारचं आहे. आणि संगीताचा सगळ्यात अप्रतिम आनंद, त्याच्यात अंगावर जे रोमांच येतात ते दुसऱ्या कुठल्याच कलेत येत नाहीत. चित्र पाहताना तुम्हाला तितके रोमांच नाही येणार, येतील नाही असं नाही, पण गायन ऐकताना कान फक्त चालू राहतात, डोळे बंद करून माणूस शांतपणे आनंद घेतो, जर तितकं गायन ताकदीचं असेल तर. पण
ते सगळं गायन ऐकत असताना एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची, नाहीतर गायन खूप अप्रतिम असतं. पंडित भीमसेन जोशी गातात, अलौकिक गातात. आता नाही कॅसेट आपल्याला मिळतील, आजही तोच आनंद घेता येतो. पंडितजी गातात, ऐकायचं काय? पंडितजींचा आवाज की तुकोबांचे अभंग? काय ऐकायचं ते कळलं पाहिजे ना, नाही तर आलापच ऐकत बसला आयुष्यभर तर आयुष्याचा आलापच होणार आहे, नाही का? गायन ऐकायचंय, गायन ऐकायचंय, त्यातून तुकोबा ऐकायचे, तर तुकोबाच्या शब्दातून पांडुरंग ऐकायचा आहे. पुढच्या पुढच्या स्टेप आल्या पाहिजे, तर ती गायन कला असली पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा मागितलं, गायन कला दे. गायन हे अद्वितीय कलेचं वर्णन आपल्या समोर आलं. ते हा हा हू हू गंधर्वाच्या निमित्ताने आपल्याला सांगितलं. त्यांना एक लीला दाखवली, दुसरी अद्वितीय लीला दाखवली, ती काशी राजाला. काशीचा राजा आहे, त्या काशीच्या राजाच्या घरी मौंज आहे, उपनयन संस्कार आहे. तो येऊन कश्यपांकडे पोहोचला. त्यांनी कश्यपांना विनंती केली की माझ्या घरच्या मुलांच्या उपनयन संस्काराकरता आपण चला. कश्यपांनी सांगितलं, मी व्रत घेतलेलं आहे, व्रताचा नियम आहे, मला आश्रम सोडता येत नाही, मी आश्रमात राहील, पण हरकत नाही, माझा मुलगा तयार झालेला आहे, तू याला घेऊन जा. रस्त्यात निघाले, भगवंताला घेऊन काशीराज निघाले. कथा समजून घेण्यासारखी आहे. रस्त्यात अनेक राक्षसांनी आक्रमण केले, आणि ज्या ज्यावेळी राक्षसांनी आक्रमण केले, पहिल्यांदा राजा दणकून विष्णूला सांगतो, विनायकाला, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. ज्याच्या भरोशावर सगळं चाललंय त्याला राजा सांगतोय, घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. नंतर राक्षस अंगावर येतो, पहिले राजाच गायब होतो. मग विनायक त्याचं संरक्षण करतात, विनायक त्याला मारतात, पुन्हा राजा गायच्यावर येऊन बसतो. चला, भगवंताची कृपा, राक्षस मेला. मारला त्याचं काहीच कौतुक नाही, ते कळतच नाही. भगवंताची हीच लीला असते, आपल्या समोर भगवत स्वरूप उपलब्ध असतं आणि आपल्याला त्याचं स्वरूप कळत नाही. यालाच माया असं म्हणतात. ती माया भगवंताची कार्य करते. भगवान काशीमध्ये येऊन पोहोचले, काशीमध्ये अनेक प्रकारच्या लीला केल्या, सगळ्या सांगायला आपल्याजवळ वेळ नाही. एक अत्यंत महत्वाची लीला, एक दिवस सकाळी सकाळी राजा विनायकाला उठवायला गेला. राजाने फक्त विनायकाच्या महालाचा दरवाजा उघडला आणि जे काय पाहिलं ते पाहिल्यानंतर राजाला चक्कर यायची बाकी होती. कारण ज्या पद्धतीची पूजा भगवान विनायकांची झालेली होती, ते उपचार राजांनी सुद्धा पाहिलेले नव्हते. इतके अद्वितीय उपचार तिथं पाहिले आणि राजा थक्क झाला. राजाने विचारलं, भगवान कोण येऊन गेलो? तोपर्यंत कळलं होतं अनेक याच्यातून निदान हे भगवत स्वरूप आहे म्हणून. बोलता बोलता का होईना बोलला. त्याने सांगितलं, भगवान कोण येऊन गेलं, कोणी अशी अद्वितीय पूजा केलेली आहे, हे उपचार तर राजवाड्यात शक्य नाहीत, माझ्यासारख्या सम्राटाला शक्य नाहीत. असे दिव्य उपचार आपल्याला कोणी समर्पित केले. आणि त्यानंतर भगवान विनायकांनी सांगितलं, माझा एक अद्वितीय भक्त आहे, त्याचं नाव आहे भृशुंडी. कुठल्या कुठं राहत होते? राजा काशीत, भृशुंडी महाराष्ट्रात, बीड जिल्ह्यात नामलगावला राहणारे भगवान भृशुंडींनी त्या दिवशी मानस पूजा केली. आमच्या अंकुशधारी महाराजांनी काय सुंदर वर्णन करून ठेवलं नाही का? आज चतुर्थी आहे भली, तेने मानस पूजा केली, मजला येथे ती पावली, भक्ती महिमा ऐसावा. भक्त असा असावा की त्यांनी पूजा तिथं केली, इथं पोचली. काय योग्यता आहे, काय अद्वितीय रचना आहे. स्वाभाविक राजाने विनंती केली, एवढा श्रेष्ठ भक्त असेल तर मला निदान दर्शन तर व्हावं की नाही. नाही तर मीठ डोळे. विनायकाने डोळे मीठ म्हणून सांगितलं की राजाने डोळे मिटले. राजाने डोळे उघडले तर राजाला समजेच ना, आपण विनायकाच्या समोरून गेलो की तिथंच आहो. कारण जिथं डोळे उघडल्यानंतर जे दृश्य दिसलं तेही पुन्हा तसंच होतं. तिथं त्याला भगवान स्वरूप दिसले होते, इथंही भगवंत स्वरूप होतं. कारण समोर बसलेले जरी ऋषी आकारात दिसत असले तरी त्यांना सोंड होती. जगाच्या पाठीवरचं एकमेव उदाहरण, केवळ आणि केवळ गणेश तत्वज्ञानात असलेलं, भगवंताच्या उपासनेनी भक्त सुद्धा भगवंत रूप होतो, याचं एकमेव उदाहरण पुन्हा जगाच्या इतिहासात नाही. विष्णूचे अनेक मोठमोठे भक्त झाले आहेत, त्यांच्याबद्दल प्रश्न नाही, पण कुठल्याही विष्णूच्या भक्ताला विष्णूची प्रचंड भक्ती केली म्हणून 4 हात फुटल्याचं वर्णन नाही.
त्याचा प्रत्यक्ष विष्णू स्वरूप त्याला आल्याचं वर्णन नाही. शंकराच्या कुठल्याही भक्ताचा तृतीय नेत्र प्रत्यक्ष रूपात उघडल्याचं वर्णन नाही. जगदंबेचा किती मोठा भक्त असला तरी तो अष्टभुज झाल्याचं वर्णन नाही. सूर्याचा किती मोठा भक्त असला तरी त्याच्या अंगातून ज्वाला निघाल्याचं वर्णन नाही. सगळ्या देवांबद्दल पूर्ण आदर बाळगून, त्यांच्या भक्ताबद्दल पूर्ण आदर बाळगून मी तुम्हाला सांगतो, माझा मोरया एकमेवा द्वितीयच आहे, नाहीच त्याच्या पलीकडचं कुठलं. स्वाभाविक सगळ्यांनी प्रश्न विचारला. कथा पुढची सांगायची ती सांगाच, पण निदान हे भृशुंडी कोण आहेत ते तर सांगा. नका. दक्षांनी प्रश्न विचारला मुद्गलांना, शौनकांनी प्रश्न विचारला सूतांना, तिकडं प्रल्हादांनी प्रश्न विचारला गृच्छमदांना. भृशुंडींचं चरित्र सविस्तर सांगा. आणि मग तिघांनी सांगायला सुरुवात केली. नंदुर नावाचं एक ग्राम होतं. या नंदुर नावाच्या ग्रामामध्ये नामा नावाचा एक कोळी राहत होता. गमतीदार कथा आहे, दोन्हीकडे सारखीच आहे. वाल्याचाही नेमका कोळीच होता. वाल्याही नेमका कोळीच होता. भृशुंडीचाही नामापूर्वीचा जो होता तोही नेमका कोळीच होता. दोघही जण दरोडेखोरच होते. कथा सारख्या आहे, कथा सारख्याच असतात. समजून एकच द्यायचं असतं. कशा करता समजून द्यायचंय? वाल्या कोळ्याची कथा का सांगितली? समजून घेण्यासारखी कथा आहे. वाल्या कोळ्यांनी सगळी कथा सांगितली. चतुर्थीच्या कथा जेव्हा येतील तेव्हा मी आपल्याला त्याचं पुन्हा आठवण करून देईल. वाल्या कोळ्याच्या कथेतलं वर्णन आहे, वाल्या कोळी एक माणूस मारला की एक दगड एका रांजणात टाकायचा, आणि असे त्यांनी 7 रांजण भरले होते. किती पापी असेल भयानक, केवढा पापी. का सांगितली कथा? समजून घेण्यासाठी सांगितली. मला सांगा, इतके डास तरी मारले का हो तुम्ही? माणसं जाऊ द्या, इतके डास सुद्धा आपण मारले नाही, इतके ढेकणं सुद्धा आपण मारलेले नाही की एक माणूस मारले, एक ढेकून मारले आणि एक खडा टाकला आणि 7 रांजण भरले. कशा करता कथा आहे? इतके पाप करून सुद्धा तो मुक्त झाला. आपण नाही होणार? गॅरंटी होणारच. बस एवढ्याच करता कथा आहे. त्यातला तेवढाच भाग समजून घ्यायचा आणि बाकीची कथा सोडून द्यायची असते. हा नामा नावाचा जो कोळी होता, नाना प्रकार दुष्ट प्रकार करत होता. एका माणसाला अटकणं शक्य नव्हतं. राजाकडे तक्रार करण्यात आली. राजाने शेवटी धरलं आणि याला जंगलात हाकलून दिलं. जंगलात गेला. प्रवृत्ती कुठं जाते? तिथं वाटमारी करायला सुरुवात केली. असंख्य लोकांना लुबाडणं सुरू केलं. नाना प्रकारचे दुष्कृत्य तिथेही केले. त्या सगळ्या दुष्कृत्य काही वर्णन करत बसत नाही त्याचं, फक्त नाना प्रकारचे केले एवढंच सांगतो. कारण मुद्गल एक मस्त प्रकार वापरतो. अनेक दुष्कृत्यांचं वर्णन करायचं असलं की मुद्गल शेवटी एक सांगतं, कथने परदोषानाम दोषी भवती मानवः. कशाला सांगत बसायचे? नाही का? कारण त्याचे दोष सांगण्याच्या निमित्ताने मी माझ्या जिभेहून ते शब्द काढणार, म्हणजे माझी जीभ अमंगल होणार. त्याच्यापेक्षा सगळे पाप केले. कळलं ना तुम्हाला? आता तुम्हाला डिटेल पाहिजेत का? करायचेत का? करायचे असतील तर पाहिजेत ना. मग करायचं काय? जाऊ द्या ना, सोडून द्या. सगळ्या प्रकारचे पाप केले. आणि एवढे सगळे पाप केल्यानंतर एक दिवस अचानक एक गोष्ट घडली. एक नवीन नवीन लग्न झालेला कोणीतरी तरुण तिथून निघाला होता. यांनी त्याला पकडलं. तो गयावया करू लागला. अरे म्हणे, नुकतंच लग्न झालंय माझं, नववधू घरी वाट पाहत आहे, सोड तेवढ्या करता, घे माझ्या जवळचं सगळं. पण याला ती प्रवृत्ती क्रूरतेची, मारल्याशिवाय सोडायचं नाही वगैरे म्हणून त्याच्या हातात धरला. नशीब याचं आता झालं होतं वय कदाचित, आणि तो जास्त ताकददार असेल. काहीतरी झालं आणि त्यांनी झटका मारला आणि तो पळायला सुरुवात केली. तो तरुण पळतोय म्हटल्यानंतर हा त्याच्या मागे पळतोय. पळत पळत गेला आणि तरुण शेवटी तरुण होता. दुसरी गोष्ट, बायको नवीन होती, वाट पाहत असेल, जास्त वेगात गेला असेल ना, सर वेगात पळत गेला. याला तेवढ्या वेगात जाता आलं नाही. नगराच्या जवळ तो नगरात शिरतोय म्हटलं की याचा नाईलाज झाला. याला गावात गेलं की लोक मारणार हे माहिती होतं. त्याच्यामुळे हा परतला, तिथून वापस येऊन पोहोचला. येता येता रस्त्यात एका जागी थांबला. जिथं थांबला तिथे एक कुंड लागलं. याला पाणी प्यायचं होतं. दमला होता, थकला होता, म्हणून त्या कुंडापाशी आला. कुंडातलं पाणी पिलं, तोंडावर वगैरे पाणी मारलं, अंगावर पाणी उडालं, आणि याच्या डोक्यात पहिल्यांदा विचार वेगळे आले. पहिल्यांदा याच्या डोक्यात विचार आला, आपण नुसते पापच करतोय, आपलं काही खरं नाही. तुम्हाला कहून, नुसतं कुंडातलं पाणी लागलं तर एवढा परिणाम होतो? बिलकुल होतो. कायम लक्षात ठेवा, मंदिरात का जायचं?
प्रवचनांना का यायचं याच्या काही गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. बाहेर बुद्धिभेद करणारे हजारो लोक हजारो मार्ग वापरतात. मंदिरातच काय फक्त भगवान बसलेला आहे का, तो चराचरात भरलेला आहे. ऐकायला खूप बरं वाटतंय. मला सांगा, जर चराचरात भरलेला आहे तर मंदिर काय चराचराच्या बाहेर आहे का? मग पहिले मंदिरातलं तर पाहायला शिक बाबा, मग नंतर बाकीचं. पण तेवढाही विचार नाही. बुद्धी भ्रम करायचा असतो. मंदिरातच तो नसतो, तो सगळीकडे असतो. बिलकुल बरोबर आहे. पण तरी मंदिरात जायचं असतं. का जायचं समजून घ्या. मंदिरामध्ये असणाऱ्या एका पाषाणावर मस्तक आपटण्याकरता जायचं नसतं. एक केवळ मूर्ती म्हणजे भगवान नसतो, हे आमच्याही तत्वज्ञानाला मान्य आहे. पण तरीही जायचं का? एक वेगळा प्रयोग सांगतो. आजूबाजूला जर समजा नवीन वसवलेले गावं असतील, मुद्दाम वसवलेले मी एवढ्या करता म्हणतो की ते एकाच वेळा सगळं तयार केलेलं असतं म्हणून. जर समजा पुनर्वसित गावं आजूबाजूला असतील आणि 5-7 वर्ष कमीत कमी झालेले असले पाहिजे, अगदीच काल वसवलेलं नका करू. 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी वसवलेलं पुनर्वसित एखादं गाव निवडा. एक प्रयोग करा, स्वतःचा स्वतः करून पण तुम्हाला फरक जाणवेल. फार त्याच्याकरता अध्यात्माची ताकद असण्याची गरज नाही. या पुनर्वसित गावात जायचं. या पुनर्वसित गावातल्या सगळ्या इमारती एकाच वेळी बांधलेल्या असतात. या पुनर्वसित गावातल्या सगळ्या इमारतीत एकच मटेरियल वापरलेलं असतं, एकच गवंडी असतो, एकच इंजिनियर असतो, एकानीच नकाशा तयार करून त्याच्यानुसार इमारती केलेल्या असतात. बरोबर? म्हणून मी ते पुनर्वसित गाव सांगितले, एका वेळा वसवलेलं. आता एक काम करा, त्या पुनर्वसित गावातल्या 4 इमारती शोधा आणि त्या 4 इमारतीत जा. पहिली इमारत, तिचं नाव आहे मंदिर, त्या मंदिरात जा. दुसरी इमारत, त्या गावातलं हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये जा. तिथून उठा, त्या गावातलं एसटी स्टँड, त्याच्यामध्ये थोडा वेळ जाऊन बसा आणि तिथून उठा आणि त्या गावातल्या स्मशानात जाऊन बसा. चारीकडं बिल्डिंग तीच, मटेरियल तेच, विटा त्याच, बिट्टी तीच, रेती तीच, सिमेंट तेच, सगळ्या गोष्टी त्याच. तरी 4 जागी वेगवेगळं वाटते की नाही? वाटते. का वाटतं? मी मुद्दाम पुनर्वसित सांगितलं. आधीचे सोडून द्या, हजारो वर्षाचा परंपरा वगैरे वेगळा विषय. या 4 जागी वेगवेगळे वातावरण तयार होतात. का वेगवेगळे वातावरण तयार होतात? त्याचं उत्तर आहे, त्या 4 जागी 4 प्रकारचे लोक गोळा होतात. एसटी स्टँडवर गेल्यानंतर तुम्हालाही थोडंसं हुरहुरल्यासारखं वाटतं, कारण तिथे एकमेकापासून दूर जाणारेच माणसं गोळा होतात. तुम्हाला असं काय करतात, जवळ येणारे नसतात का? जवळ येणारे उतरले की ताबडतोब घरी जातात. थांबतात कुठं तिथं? थांबणारे कोणते आहेत? एकमेकापासून दूर जाणारे. आणि म्हणून एसटी स्टँडच्या वातावरणात विरहाचेच भाव निर्माण होतात. तुम्ही जाऊन बसले की तुम्हालाही विरहाची जाणीव निर्माण होते. दवाखान्यात गेलं की आपल्यालाही विनाकारण उगीच विचित्र वाटायला सुरुवात होते. ज्याला भेटायला जाता तो तुमचा कोणीच अनेकदा नसतो, सख्खा नातेवाईक नसतो, कदाचित मित्राकरता जावं लागतं म्हणून गेलेले असता. पण दवाखान्यात गेल्यानंतर पायऱ्या उतरता उतरता का होईना विचार करता उद्यापासून मॉर्निंग वॉक सुरू करायची. फक्त ते शेवटची पायरी उतरली का संपते. टिकत नाही, कारण ते त्या वातावरणाचाच परिणाम आहे. फक्त स्मशानात गेलं की तेवढ्या पुरतं स्मशान वैराग्य येतं आणि मंदिरात गेलं की तेवढ्या पुरता का होईना प्रसन्नतेचा स्पर्श होतो. म्हणून मंदिरात जायचं. मंदिरात का जायचं ती रचना समजून घ्या. मंदिरात गेले की माझ्या दैवी गुण जागृत होतात. तुम्हाला काही पुरावा आहे का? चला पुरावा देतो, मजेदार पुरावा देतो. मोरगावामध्ये भिकारी असतीलच. मी कधी पाहिले नाही, कारण काम पडत नाही, बाहेर पडत नाही खोलीच्या. पण भिकारी आपल्याकडे घर घर ज्यांचं आहे ते घराच्या लोकांकडे नक्की येणार. सकाळी सकाळी भिकारी येतो. किती वाजता? अनेकदा तुम्ही उठलेली नसता, नुकतेच दात घासत बाहेर आलेले असता, त्यावेळा येऊन तुम्हाला भिकारी मागतो. मला सांगा, त्यावेळा त्याला तरी भूक लागते का हो? इतक्या सकाळी 6 वाजता त्याला तरी भूक लागते का? नाही लागत. मग तेवढ्या सकाळी भिकारी तुम्हाला का मागतो? कधी विचार केलाय तुम्ही? त्याला जर भूक 12 वाजता लागत असेल तर त्यांनी 12 वाजता येऊन मागावं की नाही? तो तुम्हाला सकाळी 6 वाजता का मागतो याचा कधीतरी विचार केलाय? तुम्ही नाही केला, त्यांनी नाही केला, पण त्याला माहितीये एवढा उपयोगाचा आहे, त्याला तेवढं कळलं अनुभवाने. तो सकाळी 6 वाजता येऊन मागतो का? कारण फक्त त्याच वेळा तुम्ही देण्याच्या अवस्थेत असता.
कारण नुकतेच उठलेले असता आणि काल सांगितलं तसं परमात्म्याच्या जवळून आलेले असता, परब्रह्म तत्वाचा स्पर्श झालेला असतो, म्हणून दातृत्व माझ्यात आलेलं असतं. म्हणून उठल्या उठल्या कोणी काही मागितलं तर आपण देऊ शकतो, कारण त्यावेळा आपण देण्याच्या अवस्थेत असतो. थोड्या वेळात आपलाच भिकारी झालेला असतो. हे मागते मागते माग, कोण देते मग? हाच भिकारी, हा सगळ्या जगाला मागणार, याला कोण काय मागणार आहे? मग संध्याकाळी मला सांगा, सकाळी भिकारी भीक मागतात, संध्याकाळी त्यांना भूक लागत असेल की नाही? असं तर होऊच शकत नाही ना, संध्याकाळी भिकाऱ्यांना भूक लागत नाही. पण संध्याकाळी कुठला तरी भिकारी फिरताना तुम्ही पाहिला का? नाही पाहिला का? मग असे सांगितलं तसं संध्याकाळपर्यंत हाच भिकारी झालाय, आता याला मागून काय उपयोग आहे? मग संध्याकाळी भिकारी कुठं असतात? त्याचं उत्तर आहे देवळाच्या दारात. गंमत पा कशी मजेदार आहे. संध्याकाळी भिकारी कुठे? देवळाच्या दारात. आणि देवळाच्या दारात असलेली भिकारी सुद्धा मजेदार रचना तुमच्या लक्षात येईल. केवळ गर्दी म्हणून नाही, कारण गर्दी हॉस्पिटलमध्येही असते, गर्दी जेलपाशीही असते, आजकाल जास्तच असते नाही का. तिथं भिकारी नाही राहत, आतमध्ये असतात, बाहेर नसतात. न बोललेलं बरं, जाऊ द्या. मंदिराच्या दाराशी भिकारी बसलेले असतात. पुढची गंमत मी आपल्याला मुद्दाम सांगतो. त्या भिकाऱ्यांना एक मस्त मानसशास्त्र समजतं. तुमचं लक्ष असेल तर तुमच्याही लक्षात येईल. ते जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा तुम्हाला मागत नाहीत. तुम्ही मंदिरात जात असताना एकही भिकारी हात पुढं करत नाही. तो शांतपणे तुम्हाला जाऊ देतो, कारण त्याला माहिती हाच मागायला चाललाय. हा आतमध्ये जातो, मागतो, वापस येतो. वापस येताना भिकारी तुमच्या समोर हात करतो आणि तुम्हीही हात खिशात घालता का? त्याचं उत्तर आहे, जेव्हा मंदिरात जाऊन बसता तेव्हा भले भिकारी म्हणून आले असाल, पण मोरयाच्या जवळ बसल्यानंतर मोरयाची प्रसन्नता तुमच्यात येते, मोरयाचं दातृत्व तुमच्यात येतं, आणि म्हणून पायरीहून उतरता उतरता कदाचित तुम्ही देऊ शकता. द्याल याची गॅरंटी नाही, पण कदाचित देऊ शकता. भगवंताच्या प्रतिमेच्या नुसतं जवळ गेलं तर तुमच्यात हा दातृत्व भाव येईल. मला सांगा, भगवंताच्या जवळ गेले तर किती जागृत होईल? कळलं पाहिजे आपल्याला. म्हणून भगवंताच्या प्रतिमेने एवढे फायदे होतात, प्रत्यक्ष भगवान मिळाले तर. स्वामीजींच्या जीवनातला मस्त प्रसंग आहे. स्वामीजी बोटीवरून प्रवास करत होते आणि प्रवास करता करता त्यांचा एक सहाध्यायी जोरात त्यांना म्हणाला, स्वामीजी म्हणजे स्वामी विवेकानंद, जोरात ओरडत आला, अरे म्हणे चल नरेंद्रा बाहेर. त्यावेळेला नरेंद्रच नाव होतं. बाहेर चल म्हणे, काय हरकत आहे? नुसते यांच्याकडे येऊन पोहोचले होते रामकृष्णांकडे, आणि येता येता सांगितलं म्हणे चल बाहेर पटकन. म्हणे काय झालं? म्हणे बाहेर दृश्य पहा किती सुंदर आहे. स्वामीजी डोळे मिटून ध्यान करत होते. यांनी सांगितलं बाहेर दृश्य पहा किती सुंदर आहे. स्वामीजींनी डोळे मिटल्या मिटल्याच मस्त उत्तर दिलं. स्वामीजी म्हणाले, बाहेर मायेच्या राज्यातले दृश्य इतके सुंदर असतील तर डोळे उघडून पाहण्यापेक्षा डोळे मिटून पहा, मायापतीच्या राज्यातले किती सुंदर आहेत. आतमधलं दृश्य पाहता येणे याला मंदिरात जाणे म्हणतात. असं मंदिराच्या नुसत्या जवळ गेलं तरी आपली प्रवृत्ती सुधारते. काल सांगितलं तसं प्रवचनात नुसतं येऊन बसलं तरी उद्यापासून आता काहीतरी चांगलं सुरू करायचं असं प्रवचन संपेपर्यंत वाटत राहते. तसं त्या नामाला झालं. त्याने जसं कुंडाचं पाणी पिलं तेवढ्या पुरता त्याच्यावर परिणाम झाला. नामा अतिशय वाईट होता, म्हणून परिणाम अतिशय तीव्र झाला. आपली पंचायत आहे, आपण ना धड वाईट आहो ना चांगले आहो, त्याच्यामुळे आपला परिणामही मोठा अजब आहे. टोकाचा असलं पाहिजे, तेवढ्या टोकाचा वाईट होता, त्याच्यामुळे परिणामही तेवढ्या टोकाचा झाला. पण तो तात्कालिक होता. तेवढ्यात त्याच्या कर्मधर्म संयोगाने महर्षी मुद्गल तिथे येऊन पोहोचले आणि यांनी हातातली काडी पुन्हा उचलली, गळून पडली. याला इतकं आश्चर्य वाटलं, माझ्या आयुष्यात कधी घडलं नाही. मी हातात शस्त्र उचललं आणि गळून पडलं असं कधी होऊच शकत नाही. यमाचा दंड एक वेळ गळल वगैरे वगैरे स्वतःचा अहंकार त्याला. माझ्या हातातून गळून पडलं शस्त्र याचा अर्थ समोरची व्यक्ती सामान्य नाही. थोडासा परिणाम तीर्थानी झालाच होता. यांनी पाय धरले, म्हणे काही करा, मला मार्ग दाखवा. यांनी सांगितलं असा मार्ग फुकटात दाखवता येत नाही, आणि गुरुनी असा हात केला की तिकडं काहीतरी आलं, असं काही होत नाही. स्वतःला अनुष्ठान करावं लागेल. म्हणे कमीत कमी 12 वर्ष. ही फार सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. कमीत कमी 12 वर्ष तपश्चर्या करायची. म्हणून आपल्याकडे 12 वर्ष या काळालाच तप म्हटल्या जातं. 12 वर्षाचा काळ म्हणजे तप. एक तप त्यांनी ते कार्य केलं म्हणजे काय 12 वर्ष. का 12 वर्ष? प्रत्येक गोष्टीला कारण आहे. विनाकारण नावाची गोष्ट काहीही नाही.
या जगात विनाकारण एकच गोष्ट कोणती माहिती आहे? माझा मोरया. विनाकारण म्हणजे त्याला कोणी कारण नाही, म्हणून तो विनाकारण. तेवढा एक सोडला तर बाकी काही विनाकारण नाही, प्रत्येकाला कारण आहे. का 12 वर्ष? त्याचं उत्तर तुमचं माझं हे जे शरीर आहे, या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते. थोडं समजून घेऊ. राज्यसभा कधीही बरखास्त होत नसते. मग काय होतं? दर 2 वर्षांनी 2/3 रिटायर्ड होतात. 1/3 1/3 रिटायर्ड होतात, 1/3 नवीन येतात, पुन्हा 2 वर्षांनी, पुन्हा 2 वर्षांनी बदलत राहतात. राज्यसभा कंटिन्यू, ती कधीही बरखास्त होत नाही. तेवढे तेवढे लोक जातात, पुन्हा थोडे लोक दुसरे येतात. ही तिची ठरलेली परिस्थिती असते. तसं या शरीराचं आहे. असंख्य पेशी जन्माला येतात, असंख्य पेशी नवीन नवीन पुन्हा मरत राहतात, नवीन नवीन पुन्हा जन्माला येत राहतात. या सगळ्या पेशी बदलत आहेत. परिणाम आपल्याला दिसतोच आहे ना. जन्माला तेव्हा एवढा होतो, आज एवढा झालो, तर कशाच्या भरोशावर झालो? या सगळ्या पेशी परिवर्तित होत आहेत. आज मला सांगा, आज 2018 मध्ये आपण इथं बसलोय, इथून पुढे माझ्या या शरीरातली सगळ्याच्या सगळ्या पेशी जर बदलायच्या असतील तर काळ किती लागतो? त्याचं उत्तर आहे 12 वर्ष. 12 वर्षात इथून पुढे 12 वर्ष, आजपासून बरोबर मोजा, इथून पुढच्या 12 वर्षानंतर या शरीरातली एकही पेशी उरलेली नसते. काही मध्ये गेल्या, काही नवीन आल्या, काही पुन्हा गेल्या, काही 2-2दा 4-4दा गेल्या, पण सगळ्याच्या सगळ्या बदलल्या. 12 वर्षात प्रत्येक पेशी बदलते. आणि म्हणून 12 वर्ष तप करणे या वाक्याचा अर्थ निर्माण होणारी नवीन प्रत्येक पेशी ही तपपूत निर्माण करणे. तपानी पवित्र झालेली पेशी निर्माण करणे म्हणजे 12 वर्षात संपूर्ण शरीर शुद्ध होतं. आणि म्हणून 12 वर्ष तपश्चर्या सांगितली. भृशुंडींना म्हणजे नामाला सांगितलं बस इथं 12 वर्ष. काल सांगितलं तसं एक कोळी वाळलेली काडी त्यांच्या समोर रोवली महर्षी मुद्गलांनी, आणि याचा महावृक्ष होईपर्यंत तप कर. कथा आपल्याला सांगितली की जाताना शुष्क असला पाहिजे, दंडवत. काय सुंदर शब्द आहे. नमस्कार कसा करायचा? दंडवत. दंडवत म्हणजे दंड म्हणजे काडी. जशी सोडल्यानंतर ताठ पडते, न हालचाल करता पडते, विचार न करता आपल्याला लागल की काय, आपलं काय होईल याचा विचार न करता ती जशी पडते, तसं मला काय पुढं होईल याचा विचार न करता श्री गुरूंच्या चरणी शरण जाणे याला दंडवत म्हणतात. नुसतं आडवं पडणे नाही. तर त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. श्री गुरूंच्या चरणी दंडवत घातला याचा अर्थ पूर्ण शरणागती. आणि मग त्या शरणागतीने काय झालं पाहिजे? त्याचं उत्तर आहे जाताना दंडासारखा वाळलेला असला पाहिजे आणि येताना महावृक्ष असला पाहिजे. त्या गुरुकृपेने याच्या जीवनाला रसपूर्णता आली पाहिजे. झाली. 12 वर्ष झाले. 12 वर्षानंतर मुद्गलांना आठवलं, अरे आपण एक तपश्चर्याला बसवला होता, काय झालं ते पाहू तर खरी. गुरूंना आठवण आली, शिष्याला नाही. यांनीच मिस कॉल दिले नाही आजच्या भाषेत नाही का. गुरूंना आठवण आली. भाग्य ते गुरूंना माझी आठवण आली पाहिजे. मला गुरूंची येणं कौतुकाचा विषय नाहीच आहे, ते स्वाभाविक आहे. ज्यांनी कोणी गुरु केला असेल त्या प्रत्येकाला गुरूंची आठवण येईल. गुरूंना याची आठवण आली पाहिजे. केव्हा होईल? ते जे भगवंताच्या बाबतीत सांगितलं तेच, तोच नियम. जेव्हा मी गुरूंनी सांगितलं तसं वागत असेल तेव्हा. मग त्या हिशोबात गुरूंना आठवण आली. महर्षी भूषण मुद्गल पुन्हा आले. त्यांच्या समोर वारुळ दिसलं. वारुळातून गजानन गजानन नाम येतंय. यांनी ते वारुळ उकरलं आणि आतमधून बाहेर जे निघालं, येताना गुरु आले, आल्यावर शिष्य झाले. महर्षी मुद्गलांनी दंडवत घातला. अरे हे भाग्य तर माझ्याही वाट्याला नाही आहे, कारण यांच्या भुवईतून सोंडच फुटली होती, म्हणून त्यांना भ्रूशुंडी नाव पडलं. एकमेव उदाहरण मगाशी मी सांगितलं तसं. पण तुम्ही म्हणाल अगदीच एकमेव असलं तर पंचायत होते, कारण नियम कराय करता त्याला उदाहरण जोड द्यावी लागते. नाही तर तो तर अपवाद झाला नुसता. अपवाद नाहीये. भक्त गणेशाचे, भगवंताचे भक्त जे आहेत, गणेशाचे भक्त आहेत, त्यांच्या बाबतीत हे शक्य आहे. हे सांगण्याचं तात्कालिक का होईना, थोडा वेळापुरतं का होईना, दुसरंही उदाहरण फक्त गाणपत्यच तत्वज्ञानात आहे. त्याचं नाव आहे भगवान चिंतामणी महाराज. त्यांच्या बाबतीत ते पुन्हा हेच घडलं.
तुकोबा येऊन बसले, समर्थ येऊन बसले, दोघांनी आपापले देव जेवायला बोलावले आणि यांना सांगितलं तुम्ही आपला मोरया बोलवा. हे म्हणाले नम्रता असते संतांच्या ठिकाणी. हे म्हणाले नाही बाबा माझी कुठली योग्यता आहे, मी काही देव आणू शकत नाही, पण मला आता तुम्ही फारच मागं लागताय तर विनंती करून पाहतो. म्हणून यांनी मंगलमूर्तीला विनंती केली आणि चिंतामणी महाराजांना स्वतःलाच सोंड फुटली. समर्थन तुकोबा पाय धरतात, हे तर आम्हालाही नाही जमलं. त्यांचा अधिकार कमी नाहीये, मला मोरयाचा अधिकार सांगायचा आहे, नाही तर कथेचा नुसता अर्थ काढाल. यांच्यापेक्षा ते कमी होते. कोणी संत कमी नसतात आणि जास्त नसतात, ते सगळे एकाच याचे आहेत. दिसती वेगळं आले परी ते स्वरूपी मिळाले. आपल्याला समजावं म्हणून लीला केलेली असते. त्या हिशोबात दोघांनी मिळून सांगितलं. पण चिंतामणी महाराजांनाही पुन्हा गणेश सुंडा फुटल्याचं वर्णन आहे. याचा अर्थ एकदा नाही दोनदा झालं आणि याचा अर्थ सर्टिफाईड झालं असं होते. तिसऱ्यांदा व्हायला पाहिजे, त्याच्याकरता आलोय. प्रार्थना त्याची आहे, प्रवचन गंमत आहे, पण मोरयाला प्रार्थना आहे तुम्हाला दिसो का नस दिसो, मला तरी आतमधल्या आतमध्ये सोंड फुटली पाहिजे. प्रार्थना ती करायची आहे, माझा भ्रुशुंडी व्हावा. निदान भ्रुशुंडी महाराजा मार्गावर चालले तेवढं तर व्हावं. नाही का, एकदम नाही होणार, एका जन्मात शक्य नाही कदाचित. भ्रुशुंडींपेक्षा आपण जास्त पापी आहोत, नाही का, पण निदान हरकत नाही त्या मार्गावर तरी चालावं. त्या पावलापाशी बसण्याची सद्बुद्धी मिळावी. उपासना अनुष्ठान त्याच्यासाठी आहे. ते भगवान भ्रुशुंडी महाराज माझी उपासना करतात असं विनायक राजाला सांगतायत. मूळ कथा नाही विसरले ना. हा, विनायकांनी सांगितलं त्या भ्रुशुंडीने आज माझी उपासना केली. राजा म्हणतो मला दर्शन घडवा. विनायकांनी डोळे मिटले. राजा विनायक भ्रुशुंडींच्या आश्रमात भ्रुशुंडींचं ते दिव्य दर्शन पाहिलं. राजांनी पुन्हा दंडवत घातले आणि राजांनी सांगितलं कश्यपात्मज विनायक माझ्याकडे सध्या भगवान गजानन आलेले आहेत, गणेश आलेले आहेत, तुम्ही दर्शना करता यावं. काय भक्तराज आहे. भ्रुशुंडींनी पहिला प्रश्न विचारला, म्हणे 4 हात आहेत? ते म्हणे नाही 2च हात आहेत. कारण विनायक अवतार हा मानवी स्वरूपातला अवतार आहे, त्या स्वरूपात भगवान राहत होते. म्हणे 4 हात आहेत? हे म्हणे नाही. म्हणे लाल रंग आहे? हे म्हणे नाही. म्हणे पाश अंकुश मोदक घेतलेत? हे म्हणे नाही. म्हणे एकदंत स्वरूप आहे? हे म्हणे नाही. म्हणे गजशुंडा आहे? ते म्हणे नाही. भ्रुशुंडी म्हणाले मी येत नाही. मोरया बोलावतोय आणि भ्रुशुंडी नाही म्हणतायत. तुम्हाला आम्हाला विनायक म्हणजे मोरया हे पक्क बसलंय, पण भ्रुशुंडी त्याच्या पलीकडचे आहेत. भ्रुशुंडी विनायकाचा अपमान करतायत, अर्थ काढू नका. भक्तीचं रहस्य सांगायचंय. भक्तीचं रहस्य काय? भक्तीचं रहस्य एक स्वरूप पकडा, त्या स्वरूपाशिवाय दुसरं स्वरूप चालत नाही. सगळ्या संतांनी केलं. भ्रुशुंडींचा विषय आला म्हणून भ्रुशुंडींचं सांगतोय. त्या तुळशीदासांची जीवनातली कथा नाही का? तुळशीदास महाराज रोज बहिर्दिशेला जायचे. येताना एक बाबळीचं झाड होतं. येताना उरलेलं पाणी त्या झाडावर फेकायचे म्हणे. त्या बाबळीच्या झाडावर एक भूत राहत होतं. असतं की नसतं विचारू नका, कथेचा भाव समजून घ्या. ते भूत, त्या भूताला वाटलं पाणी आपल्याला मिळतंय. त्याला अक्कल तेवढीच ना, हे रोज विनाक्रम पाणी फेकतायत उरलेलं, त्याला वाटलं पाणी आपल्याला मिळतंय. एक दिवस ते भूत प्रकट झालं आणि त्यांनी सांगितलं तुळशीदासांना काय पाहिजे ते माग. तुळशीदास काय मागतील? तुळशीदास म्हणाले रामाचं दर्शन घडवून दे. ते भूत बिचार थर 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 राम म्हटल्याबरोबर त्याची पंचायत. पण म्हणे आता काय करणार, शब्द देऊन बसलोय, पाळला पाहिजे. भूत असलं म्हणून काय झालं, शब्द पाळत होते ना. ते भूत सांगतं मी शब्द पाळणार. त्यांनी त्यातल्या त्यात वरचे आपल्या भाषेचा शब्द सांगून जॅक लावायला सुरुवात केली, फिल्डिंग लावायला सुरुवात. काय शब्द इकडे वापरतोय? फिल्डिंग लावायला सुरुवात केली. त्याने आपल्या वरचा पकडला, वेताळ. भूताचा वरचा कोण? वेताळ. त्या वेताळाला पकडलं. म्हणे काही करा महाराज, त्याला मी शब्द दिलाय, त्याला रामाचं दर्शन घडवायचंय. वेताळ म्हणाला कोणी सांगितलं फालतूचे उद्योग, पण आता काय करता, पार्टीचा कार्य करताय, करावं लागतं. वेताळाने आपल्यावरचा पकडला, हनुमंत. कारण या सगळ्यांचे दास महाराज ते, हा रामदास. त्याच्यामुळे हिशोबामध्ये हनुमंताला पकडलं. हनुमंतानी पुन्हा तेच सांगितलं, पण म्हणे हरकत नाही, आपला आहे तर करायला हरकत नाही. म्हणून रामचंद्रांना प्रार्थना केली. तुळशीदासांना सांगण्यात आलं गंगेच्या घाटावर बसा, तुम्हाला दुपारी 12 वाजता दर्शन होईल. तिकडून 2 सुंदर राजकुमार घोड्यावर बसून उड्या मारत आले. तुळशीदासाच्या समोर येऊन उभे राहिले. दर्शन घेऊन निघून गेले. हनुमंत येऊन विचारतात झालं का दर्शन? म्हणजे कुठं आले? अरे म्हणे आता 2 कुमार नव्हते आले का? दत्तात्रय उड्या मारत घोड्यावरून उतरले, तुझ्याकडून चंदन लावून घेतलं. रामन लक्ष्मण होते. तुळशीदास म्हणतात तसे नाही चालत.
माझ्या डोक्यात पक्क बसलंय, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तुजनकात्मजा पुरतो मारुतीर्यस्य तम वंदे रघुनंदनम. बाकीचे नाही, दाखवायचं असेल तर तसं दाखवा. त्या अट्टहासापायी रामचंद्राला तसं यावं लागलं. प्रत्येक संतांनी एक एक स्वरूप पकडलंय. सूरदास पहा, सूरदासांनी हजारो अभंग केले, फक्त बालकृष्णाचे केले. मीरेनी हजारो अभंग केले, फक्त गिरीधराचे केले. बाकीच्यांच्या भानगडीत ती पडत नाही. कृष्णाचे उरलेले रूप सुद्धा नाही. सूरदास उरलेल्या रूपांना हात लावत नाही, तरुण कृष्णाचं वर्णन करत नाहीत. एक रूप पकडायचं. मृगान भृशुंडी म्हणतात, मला सोंड फुटली आहे, त्या सोंडे करता भगवान विष्णू शंकर माझ्या येऊन पाया पडतात. एका मानवी देहाच्या स्वरूपाकरता मी येणार नाही. राजा म्हणून तुम्ही आता वापस कसा जाऊ? म्हणे आला कसा? म्हणे काही नाही, त्यांनी सांगितलं डोळे मीठ, मी इकडं आलो. म्हणे ते पुन्हा कर, डोळे मीठ, तू तिकडं जाशील. भृशुंडींनी सांगितलं डोळे मीठ, राजा वापस, शटल सर्व्हिस. वापस जाऊन सांगितलं अहो ते यायला तयार नाहीत. म्हणे काय झालं? म्हणे असं असं आहे, त्याच्याशिवाय येत नाही म्हणून सांगितलं. म्हणे ठीक आहे, एक काम करा, आता पुन्हा जा. म्हणे काय गंमत चालवली आहे इकडून तिकडं? म्हणे बरं हरकत नाही, पुन्हा जा. तर पुन्हा जा. राजा पुन्हा येऊन पोहोचला. भगवान विनायकांनी सांगितलं होतं जसं तुम्ही म्हणताय तसे नटले आणि भगवान भृशुंडी आनंदात उभे राहिले. आनंदात उभे राहिले आणि 3 पावलात तिथं जाऊन पोहोचले असं वर्णन आहे. पण 3 पावलात हे फार महत्वाचं आहे. डायरेक्ट जाता येत होतं ना, राजाला जर पाठवता येत होतं, यांना नव्हतं जाता येत का? 3 पावलात का गेले? कारण 3 पावलं टाकल्यानंतर जिथं पोचले ती जागा 4थ्या पावलाची की नाही? 3 पावलं टाकले आणि मग 4थ्या जागी पोचले. याचा अर्थ जागा कोणती? 4थी. म्हणजे 3 सोडून गेले म्हणून 4थ्या जागी पोचले. 3 काय सोडले? 3 देह सोडले, 3 अवस्था सोडल्या, 3 काळ सोडले आणि कालत्रयातीतः पर्यंत पोचले. देहत्रयातीतः पर्यंत पोचले. 3 सोडून 4थ्या जागी जिथं पोचता येतं त्याला चतुर्थी असं म्हणतात. त्या 3 अवस्था सोडणे आणि 4थ्या जागी पोचणे याला चतुर्थी म्हणतात. भगर की उसळ याचा संबंध नाही. चतुर्थीचा हिशोब, चतुर्थीच्या वर्णनात पाहू आणखीन बाकीच्या गोष्टी. तिथं जाऊन पोहोचले. भगवान भृशुंडींची कथा आपल्याला सांगण्यात आली आणि मग त्या भृशुंडींच्या कथेच्या माध्यमातून हे सगळं भक्तीचं रहस्य सांगितलं. भगवान भृशुंडी काशीत जाऊन पोहोचले. भगवान गणेशांचं दर्शन घेतलं. ना मनकर्णिकेचं स्नान केलं, ना विश्वनाथाचं दर्शन घेतलं, ना भैरवनाथाला गेले. अन्नपूर्णेला न भेटता ते वापस आले. अर्थात असं आपण करायचं नाही, कारण पंचायत होते. असा एक आमचा मित्र आम्हाला भेटला होता. नाही, हे सगळं वाचलं आणि भृशुंडी महाराज जात नाही तर आपण कशाला जायचं म्हणून मंदिरातच जायचं नाही बाकीच्या. अरे म्हटलं बाबा, ते भृशुंडींना योग्य असतं, आपली पात्रता नसते. भृशुंडी महाराजांच्या दर्शनाला जर भगवान शंकर येत असतील तर मला सांगा ते विश्वनाथाला कशाला जातील? म्हणून भगवान भृशुंडींना योग्य आहे. आपल्यासाठी वेतोबान म्हसोबा सुद्धा मोठाच आहे आपल्यापेक्षा, कारण त्याची ताकद मोठी आहे. ते सगळे भगवान गणेशाचे स्वरूप आहेत. या पद्धतीने पाहायला शिका, म्हणजे मग पुढचा आनंद आपल्याला मिळू शकतो. या सगळ्याचा विचार आपल्या समोर झाला. का भगवंताचे स्वरूप पाहायला सांगतोय? कारण भगवान भृशुंडींनी राजाला सांगताना ज्या गोष्टी सांगितल्या, 4 प्रकारची मानस पूजा असते असं सांगितलं. पहिली मानस पूजा कोणती? भगवान भृशुंडी सांगतात ती मानस पूजा जी आपल्यातले असंख्य जण करतात. मूर्तीचं चिंतन करून पूजा करणे. बसलेला मी वणीत असेल, बसलेले पठकशास्त्री पुण्यात असतील आणि तिथं बसल्या बसल्या चिंतन करतात. नित्ययात्रा प्रत्यक्ष नाही करता आली तर मनातल्या मनात नित्ययात्रा. मग वक्रतुंडाय नमः, एकदंताय नमः, बसल्या बसल्या ते सगळे दिसतात. नाही का? ही पहिली मानस पूजा, मनाने मूर्तीचं चिंतन करणे पहिला मानस पूजेचा प्रकार असतो. दुसरा प्रकार असतो जे काय घडतंय ते सगळं भगवंताच्या कृपेने घडतंय हे समजून घेणे, याला दुसरी मानस पूजा. म्हणजे फूल उमललं असेल तर ती मोरयाची ताकद आहे, पान हल्लं तर ती मोरयाची ताकद आहे. त्याच्या ताकदीशिवाय गवताची काडी हलत नाही. म्हणून घडणारी प्रत्येक गोष्ट भगवंताची लीला म्हणून पाहायला शिकणे ही दुसरी मानस पूजा आहे. मग सतत दिवस रात्र जे काय करताय ती मोरयाची लीला ना, किती मजेदार स्वरूप असेल. आणि भक्ती अशीच असते, दळिता कांडिता तुझ ध्यावे श्री अनंता.
जे काय मी करतोय, तोंडाने म्हणतो आपण यद यद कर्म करो मी तत्तदाखिलम डोंढे तवा आराधनम, कुठं करतो तसं नाही करत. ढोंडीचं आराधन करताना बाकीचे चिंतन करतो. किती उलटा प्रकार आहे आपला. जे जे काय करत असाल कार्य करत राहा. कार्य शरीराने करायचंय. सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलं देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. देहाचे कार्य कुठल्याही संतांनी सोडलेले नाही. व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यांना पंढरपूरचा विषय आजूबाजूला माहिती असल्यामुळे आपल्याला माहिती आहे, जनाबाई लुगडे धूत होती, पांडुरंग पिळू लागत होता. गोरोबा माती तुडवत होते, पांडुरंग माती तुडवू लागत होता. भगवान कबीर शेले विणत होते, रामचंद्र धागे गुंडाळून देत होते. सगळ्या संतांच्या जीवनात पाहायला मिळेल, एक तरी संत असा दाखवा बरं, शेजारी भक्तांनी पथारी लावली होती आणि त्याच्या शेजारी भगवानही झोपले होते. नाही. कुठल्याही संतांनी आपलं मिळालेलं वैश्विक कार्य सोडलेलं नाही. ते सगळं ईश्वरी कार्य व्यवस्थित करत होते आणि करता करता भक्ती करत होते. आपण भक्तीच्या नावाने पहिलं काम काही करत असू तर बाकीचे सगळे काम आता सोडले. म्हटलं काय सोडलं? खाणं सोडलं का पिणं सोडलं? पण लोक बाकीचं सगळं सोडतात आणि थोड्या वेळाने भजन सोडतात, नाही का? मग आमचे पिताश्री फार मस्त सांगायचे, अरे भजना बिजनाची आता काही गरज नाही राहिली म्हणे, सगळं मानसिक पातळीवर मानस पूजा आमची चालते. ते मस्त सांगायचे म्हणे, जर भोजन प्रत्यक्ष लागत असेल तर भजन मानसिक कसं चालेल? भोजन प्रत्यक्ष तर भजनही प्रत्यक्षच पाहिजे. पण पुढचा मानसिक हिशोब सांगितला, जे जे काय घडतंय ते सगळं भगवंताची लीला आहे. दुसरा प्रकार. तिसरा मानसपूजेचा प्रकार सांगितला की तुम्ही जे जे काय करताय ते कर्म भगवंताला समर्पित करणे. आणि चौथा प्रकार आत्मनिवेदनाचा सांगितला. 4 प्रकारच्या मानसपूजेंच्या रचना सांगितली. आणि अशा पद्धतीने विनायकाचं चरित्र आपल्या समोर आलं. अर्थात पुढे ते देवांतक नरांतक आहेत, त्याच्यामुळे त्यांना मारणं आवश्यक आहे. तेवढ्यापुरती लीला झाली. भगवती सिद्धीचं सैन्य प्रगट झालं असं वर्णन आहे. स्त्रीचं सैन्य पहिल्यांदा तयार करण्याची कल्पना विनायकांनी वापरली, म्हणून नारी शक्ती, नाही का? विनायक पहिला प्रकार आहे त्याचा. मग नारी शक्ती निर्माण झाली, स्त्री सैन्य निर्माण झालं. तिने नरांतक मारला, कारण नरांतक स्त्रीकडूनच मारल्या जातो ते सांगायचंय. नरांतक म्हणजे प्रकाशी प्रवृत्ती सांगितली. ती प्रवृत्ती नष्ट कोण करेल? त्याचं उत्तर आहे घरातली माताच संस्कार देऊ शकते. म्हणून सिद्धी मातेने नरांतक मारला, पुढे मोरयानी देवांतक मारला. देवांतक मारणं हे त्याच्या हातात आहे, पण नरांतक मारणं मात्र मातेच्या हातात. हा हिशोब आपल्या समोर सांगितला आणि विनायक लीला आपल्या समोर भगवंतांनी संपूर्ण केली. ऋषी म्हणतात नाही पोट भरलं, पुढची पाहिजे कथा, नवीन नवीन गोष्टी सांगा. आणि मग पुढच्या 3 संवादामध्ये पुष्टीपतीचं आख्यान यायला सुरुवात झाली. शकुनी नावाचा एक दैत्य जन्माला आला. या शकुनीच्या पोटी दुर्मती नावाचा दैत्य जन्माला आला. या दुर्मतीने आदिशक्तीची उपासना केली आणि या आदिशक्तीच्या उपासनेच्या माध्यमातून मग मगाशी सांगितला हा सगळा प्रकार. नाना प्रकारचे स्वर्ग जिंकले, सगळ्या प्रकारच्या देवांना वनवासात जावं लागलं. आणि हे सगळे देव वनवासात गेल्यानंतर भगवान शंकर आणि देवी पार्वतीने नाना प्रकारच्या उपासना सुरू केल्या. प्रत्येक वेळा जंगलात गेल्यावरच उपासना करतात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते वारंवार समजून घ्यायचंय. चांगले घरात जोपर्यंत कैलासात बसून आहेत तोपर्यंत शंकर ध्यान करतात, ते फार महत्वाचं आहे. कैलासात बसून असतात तोपर्यंत शंकर तर ध्यान करतात, पण पार्वती ध्यान करल तर शपथ. आता तुमच्याकरता मुद्दाम सांगून ठेवतो, गडबड तिथं होते. आणि जोपर्यंत एकटेच शंकर ध्यान करतात आणि पार्वती काही करत नाही, त्यानंतर शंकराला आणि पार्वतीला जंगलात जायची वेळ आल्याशिवाय राहत नाही. घर उद्ध्वस्त होतं, कारण घर जर टिकायचं असेल तर तो बुवा काय करतोय त्याला करू द्या, तो त्याचा प्रश्न आहे. पण घर व्यवस्थित उभं राहायचं असेल तर घरातल्या मातेचाच अनुष्ठानाचा भाग लागतो. पुरुषाच्या अनुष्ठानाच्या भरोशावर घरात पैसा येऊ शकतो, पण पैसा वेगळा आणि लक्ष्मी वेगळी. नवऱ्याच्या अनुष्ठानाच्या भरोशावर पैसा येऊ शकतो, त्या पैशाची लक्ष्मी करायची असेल तर स्त्रीचं अनुष्ठान लागतं. आणि माता भगिनीनो, तुमच्याकरता फार मजेदार गोष्ट आहे.
तुम्ही जेव्हा अनुष्ठान करता तेव्हा तुमच्या अनुष्ठानाला शास्त्राने इतकी मजेदार रचना दिली की मी समजा अनुष्ठान करत बसलो तर माझं अर्ध पुण्य बायकोला आपोआप लागतं. जे काय अनुष्ठान मी करेल त्यातलं अर्ध पुण्य पत्नीला लागत असतं, पण पत्नीने अनुष्ठान केलं तर त्याचं छटाक भरही मला भेटत नाही. तिचं तिचं सेपरेट असतं. काय मजेदार रचना आहे हो. आणि तरी ओरडतात आम्ही खाली कार, तुम्ही कुठं खाली बाबा, तुम्ही वर सगळ्यात. नाही का, सगळ्या देवांनी आपल्या नावाच्या आधी जगदंबेचं नाव वापरलंय की नाही हो? शब्द वापरता का वापरता? सीताराम, कधीतरी राम सीता म्हटलं. राधा कृष्ण, कधीतरी कृष्ण राधा म्हटलं. पार्वती परमेश्वर, कधीतरी परमेश्वर पार्वती म्हटलं. कधीतरी विनायक सिद्धी असं नाव ऐकलं नाही. सिद्धी विनायक, सिद्धी आधी विनायक नंतर, बुद्धी आधी पती नंतर. तुमचा मान पहिला आहे. तुमच्या डोक्यात फालतू बसवून ठेवलंय नाही आम्हाला समानता पाहिजे. तुम्ही समानता मागणं म्हणजे डिमोशन मागणं आहे, प्रमोशन नाहीये. खाली येत आहे उलट. समानता कशाची? तुम्ही ग्रेट आहात, श्रेष्ठ आहात, पहिला मान तुमचा. म्हणून मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, आणि शेवटी आचार्य देवो भव. नंतरचा प्रकार आहे आधी आईला नमस्कार. संन्यास घेतला तरी तिचा नमस्कार सुटत नाही. संन्याशांनी बापाला नमस्कार करायचा नसतो. संन्यास घेतल्यानंतर संन्यास घेतलेल्या यतीला त्याचे पिताश्री पाया पडतात, पण आई समोर आली तर संन्याशी वंदन करतात. एवढा दिव्य तुमचा अधिकार आहे. कंचैती आपला अधिकार मोठा हेच कळत नाही. अधिकार मोठा आहे या वाक्यातले दुसऱ्या अडचणीत लक्षात घ्या. अधिकार मोठा आहे ऐकायला बरं वाटलं की नाही आतापर्यंत? दुसरा अर्थ सांगतो. अधिकार मोठा या वाक्याचा अर्थ कर्तव्यही मोठे आहेत. आता आली पंचायत. अधिकार म्हटलं की बरं वाटते, कर्तव्य म्हटलं की पंचायत वाटते. आमच्यावरच सगळे नियम का? तुमच्यावरच असणार आहे. आमच्यावरच बंधनं का? तुमच्यावरच असणार आहे. कारण तुम्ही श्रेष्ठ आहात. उदाहरण देतो म्हणजे समजून येईल. 1 किलो लोखंड आहे आणि 1 किलो सोनं आहे. जपून काय ठेवाल? जपून काय ठेवाल? तिजोरीत काय ठेवाल? कुलूप बंद काय ठेवाल? त्याचं उत्तर आहे 1 किलो सोनं. आता सोन्याने ओरडत फिरायचं का? माझ्याच मागे नियम का? आणि मलाच कपाटात बंद का? आता सोनं आहे म्हणून. तसं तुम्ही ग्रेट आहात म्हणून तुम्हाला नियम जास्त आहेत. त्याच्यात तुम्ही स्वतःचा अधिक्षेप नका समजू. श्रेष्ठत्व माझ्या संस्कृतीने सांगितलं म्हणून मातेचा विचार आपल्या समोर सांगितला. मी रचना सांगतोय, ही सगळी हिशोब सांगितले. पार्वतीचा विचार सांगितला. पार्वती मात्र उपासना करत नाही जोपर्यंत कैलासात आहे. कारण तेच आपल्या घरात जे आहे ते वेळ पुरतच नाही. काय करणार आहे? घरचेच कामं संपत नाही. आणि मी कधी मंदिरात जाऊ आणि मला कधी उपासना करायला वेळ मिळेल? कोणी सांगितलं मंदिरात जाऊन उपासना करायची? उपासना करण्याचा सोपा मार्ग सांगतो, उद्यापासून करत जा. पोळ्या लाटायला सुरुवात केली की लाटणं पुढं गेलं की गजानन, मागं आलं की गजानन. आता काय गरज आहे मंदिरात जायची? सोपा हिशोब. उपासना सुरू होते गजानन 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 गजानन. पण हे करतच नाही. दुनियाभराच्या बाकीच्या गप्पा. आणि मग ओरडत फिरणार आम्हाला उपासनेला वेळच मिळत नाही. कसा वेळ मिळेल? आता भगवंतानी काय 24च्या पलीकडचा 25वा तास आणून द्यायचा आहे का? कायम लक्षात ठेवा, भगवंतानी प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट वेगळी दिली, पण फक्त एकच गोष्ट समान आहे. त्याचं नाव आहे काळ. बाकी काही समान नाहीये. काळ सगळ्यांना सारखा. महाराजातला महाराजा असला, सम्राटालाही 24 असतात आणि भिकाऱ्यालाही 24 असतात. पंडितातला पंडित महापंडित असला तरी 24 असतात आणि मूर्खातला मूर्ख असला तरी 24 असतात. फरक फक्त तिथंच पडतो, ज्याला त्या 24 तासाचा वापर कसा करायचा ते कळतं तो पंडित होतो, राजा होतो, आणि न कळणेवाले मातीत जातात. फार महत्व आहे. भगवंताच्या जवळ पोचायचं असेल तर काळाची किंमत ओळखा. त्याला नमस्कार केल्याशिवाय वर जायचं नसतं. म्हणून पहिली नित्ययात्रा सुरू करताना पहिलं काम काय? मूषक राजाला वंदन. पहिलं मूषकाला वंदन. मूषक हा काळ स्वरूप आहे. नित्ययात्रेत बोलील त्याच्यावर. मूषक हा काळ स्वरूप आहे. काळ समजला पाहिजे. काळ ज्याला समजतो ना, भगवंत त्याच्या जवळ आहे. भगवंत त्याला जवळ करतो. एक लहानचं उदाहरण सांगतो आठवलं म्हणून. घरी आमच्या नाना प्रकारचे झाडं लावलेली आहेत. मोरयाची उपासना करायची म्हटलं की फुलं पाहिजेत. फुलं पाहिजेत तर मोरयाच्या उपासनेला लाल पाहिजेत.
अर्थात तो प्रकार पुन्हा वेगळाच आहे. मोर्याला लालच फुलं का? बाबा म्हणतात म्हणून. नाही. आम्ही कुठे विचार केलाय? बाबा सांगतात लाल पाहिजे, लाल पाहिजे, नाही का? सगळ्यांनी हिशोब केला. गृहपाठ, मोर्याला लालच फुलं का व्हायचे? आजच्या दिवस विचार करा. प्रत्येक देवाला वेगवेगळा रंग दिलाय की नाही? काही ना काही कारण आहे, विनाकारण काही नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, ते सगळे लाल फुलं लावून ठेवायचे. मस्त जास्वंदाचे झाडं लावले, जास्वंदाचे झाडं आईनी सगळे लावून ठेवले लाईननी. पण पंचायत अशी आहे, सकाळी आईला फुलं मिळत नाहीत. कारण अनेक लोक मॉर्निंग वॉकला जातात, नाही का? ते जाणारी येतात जातात, फुलं काढू काढू घेतात. आणि मंत्रही मोठा अजब आहे बरं. पुढून नाही म्हटला तर हाल करतो शब्दांचा. फुलं वाहण्याचा जो मंत्र आहे, त्या मंत्रामध्ये लिहिलाय मया हृतानी पुष्पाणी पूजार्थम प्रतिगृह्यताम. तो शब्द वापरताना व्यवस्थित वापरत जा. मया ऋतानी नाही, मया ऋतानी. आ मोठा करायचा. त्याचं उत्तर आहे मया आऋतानी पुष्पाणी. पण हे वापरताना मया ऋतानी म्हणून मोकळे करतात. रु हरती धातू आहे, आणि रु हरती धातूचा अर्थ चोरणे असा होतो. मया ऋतानीचा अर्थ मी चोरलेले. का म्हणतात? खरं असतं. म्हणून मया ऋतानी. मया आऋतानी, मी निवडून आणलेली फुलं मोरया तुला वाहतो. आपण तोंडानी त्याला सांगतो मी चोरून आणलेली फुलं तुला वाहतोय. शब्द नाही कळले की गडबड होऊन जाते संस्कृतची. व्यवस्थित ऐकत जा, व्यवस्थित समजून घेत जा. मया आऋतानी. पण सोडून द्या, ते सगळे फुलं बाहेरचे लोक घेऊन जायचे. मग आमच्या आईने अनुभवाने पुढचा प्रकार केला. ती संध्याकाळी मोठ्या मोठ्या कळ्या काढून ठेवायची. मजेदार प्रकार. मी लहानपणी पाहत पाहत शिकलोय. एक एक गोष्ट शिकवाय करता बसवायचं नसतं, घे आज तुला धडा सांगतो, नाही, पाहत पाहत शिकायचं असतं. ती सगळ्या कळ्या काढायची, तामणात ठेवायची, पाणी टाकायची, त्याच्यात त्या कळ्या ठेवायची. मला दुसऱ्या दिवशी सकाळी गंमत कशाची वाटायची माहितीये? अनेक लोक फुलं न्यायचे, आई पण फुलं काढायची, तरी एखादी कळी वरती कुठंतरी शिल्लकच असायची. ती कळी ज्या वेळा झाडावर उमलायची, त्यावेळी तामणात काढून ठेवलेल्या कळ्या उमललेल्या असायच्या. झाडापासून तोडलेल्या, 12 तास पूर्वी तोडलेल्या, झाडापासून दूर गेलेल्या कळ्या सुद्धा आपला वेळ चुकवत नाहीत, म्हणून भगवंत मस्तकावर घेतो. आपल्याला 7चा 7:15 झाल्याशिवाय बरंच वाटत नाही. कसा मोर्या पावल? नियम सांगितले. भगवंताच्या हिशोबापर्यंत पोचायचंय. काळाला प्रचंड महत्व आहे. तो काळ वापरता आला पाहिजे, वापरता आला पाहिजे, श्वासावर नाव बसवता आलं पाहिजे. ते पार्वतीला जमलं नाही, म्हणून पार्वतीला वारंवार वनवास घ्यावा लागतो. त्या वनवासात येऊन पोहोचली, दोघांनी मिळून तपश्चर्या केली. भगवंत सांगतात ठीक आहे, आम्ही तुमच्याकडे जन्माला येऊ, आता तुमच्याकडे प्रगट होऊ वैशाख मासामध्ये. आणि जसं गणपत्य संप्रदायातली नियम रचना आहे, जसं आपण पार्थिव पूजन भाद्रपद चतुर्थीला करतो, तसं वैशाखी पौर्णिमेला पार्थिव व्रत करायचं असतं. फक्त एक फरक आहे, गणपत्य संप्रदायामध्ये भाद्रपद चतुर्थीला घरात जेवढे माणसं आहेत तेवढे पार्थिव केल्या जातात, आणि तेवढ्या पार्थिवाची ज्याची त्यांनी आपापली पूजा करायची असते. वैशाखी पौर्णिमेला मात्र घरातला एकच असतो. जो कोणी मुख्य प्रधान पुरुष असेल तो एकटाच पूजा करतो, एक पार्थिव करायचा असतो. पण त्याही दिवशी पार्थिव पूजा करायची असते, आणि सूर्योदयाला भगवान त्या मूर्तीतून प्रगट होतात. त्या अवताराला पुष्टीपती असं म्हणतात. चतुर्थी सोडून झालेले जे काही फार मोजके अवतार आहेत, त्यात पुष्टीपतीचा अवतार आहे. वैशाखी पौर्णिमेला हा अवतार होतो, दुर्मती नावाच्या राक्षसाच्या विनाशाकरता. भगवान विष्णूंनी आपली पुष्टी नावाची कन्या दिली, म्हणून त्यांना पुष्टीपती असं म्हणतात. अशा 5 कन्या भगवंताला मिळाल्या, त्यांना पंचकन्यापती गणेश असा अवतार म्हणतात. 5 कन्या 5 देवतांनी आपापल्या दिल्या. भगवान ब्रह्मदेवांनी आपली कन्या सरस्वती त्यांना अर्पण केली. भगवान विष्णूंनी आपली कन्या पुष्टी त्यांना अर्पण केली. भगवान शंकरांनी आपली कन्या योगिनी त्यांना अर्पण केली. भगवती शक्तीनी आपली कन्या मोहिनी त्यांना अर्पण केली. आणि भगवान सूर्यानी आपली कन्या संजीवनी त्यांना अर्पण केली. तुम्हाला या नावांचं फार महत्व आहे. का नावांचं महत्व आहे? कारण त्या त्या देवाची ती ताकद आहे. भगवान ब्रह्मदेवाची ताकद काय? सरस्वती, रसपूर्णता, निर्माण करणे, हे त्यांचं कार्य आहे. म्हणून भगवान ब्रह्मदेवांनी सरस्वती दिली. याचा अर्थ भगवान ब्रह्मदेव सांगतात माझ्यातून जे काही निर्माण होत आहे ते सगळं तुझ्या ताकदीवर आहे.
ही ताकद तुझी आहे म्हणून त्याला समर्पित केलं. भगवान विष्णूंचं काम आहे सगळ्या जगाचं पालन करणे, म्हणजे सगळ्या जगाला पुष्ट ठेवणे, म्हणून त्यांची कन्या पुष्टी ती त्यांनी समर्पित केली. भगवान शंकर योगीराज राजेश्वर आहेत म्हणून त्यांची कन्या योगिनी. भगवती शक्तीचं काम सगळ्या जगाला मोह टाकणं आहे, मोहित करणं आहे, म्हणून तिची कन्या मोहिनी. आणि भगवान सूर्याचं काम ज्ञान देणं आहे, संजीवन देणं आहे, म्हणून त्यांची कन्या संजीवनी. हे प्रत्येक जण आपली कन्या देतात. याचा अर्थ माझ्याद्वारे जे काय कार्य घडतंय ते आता ही तुझी बायको, याचा अर्थ तुझी शक्ती नाही का, पत्नी ही शक्ती आहे ना, त्या हिशोबामध्ये शक्ती, आणि म्हणून तिला शक्ती स्वरूपात समर्पित केलं. याचा अर्थ आता मी जे काय करतोय ते तुझ्या शक्तीनी करतोय, हे त्या पाचांनी कबूल करणे. इथं भगवान पुष्टीपतीचं वर्णन आपल्या समोर आलं. आणि मग हे पुष्टीपती अवतार झाला. मग पुढचा प्रकार ठरलेला असतो. त्यांनी विचारलं इथे जंगलात का राहताय, मग यांनी सांगितलं दुर्मती नावाचा राक्षस झाला, त्या राक्षसाने आमच्यावर अशी वेळ आणली. मग भगवान लढाई करता जातात आणि दुर्मतीनी त्यांना जोरात समोर पाहिल्यानंतर अंगावर आला, ओढून नुसता अंगावर आला नाही, मोठा प्रहार दातावर केला आणि मोर्याचा दात तुटला. कोणता? मगाशी सांगितलं तसं डावा. का डावा? समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. त्याचा काय कुठला तरी तुटला असेल, इकडचा केला असेल तर इकडचा तुटला, मोर्याने तोंड इकडं केला असतं इकडचा तुटला असता, असं नाहीये. डावा दात या शब्दामध्ये अर्थ आहे डावी गोष्ट, याचा अर्थ गौण गोष्ट. डावी याचा अर्थ वाईट, डावी याचा अर्थ खराब, डावी याचा अर्थ निम्न. मग या प्रकारचा दंत म्हणजे काल सांगितलं तसं सत्ता, सगळ्या डाव्या सत्ता जिथे येऊन खंडित होतात त्याला भग्न वामरद म्हणतात. ज्याच्या उजव्या म्हणजे चांगल्या, म्हणजे शुद्ध, म्हणजे पवित्र सत्ता जिथं आल्यानंतर पूर्ण होतात त्याला तुंग सव्यदंताय नमः म्हणतात. दोन नावं तेवढ्या करता सांगितले. डावा दात तुटला, भगवंतानी तोच दात धरला आणि त्याच्या मस्तकात घातला आणि दुर्मती मातीत घातली. कशा करता? दुर्मती नावाचा राक्षस नेहमी मुद्दाम दुर्मती मातीत घातली असं स्त्रीलिंगी वापरलं, कारण त्या नावाचा राक्षस नुसता नाही मारला. इथल्या दुर्मतीचं काय कराल? राक्षस तर इथं बसलाय ना, तो कधीतरी झालेला नाही मारला, इथला मारला. कशानी मारला? दंतानी मारला. म्हणजे कशानी मारला? सत्तेनी मारला. ज्या क्षणी कळतं माझ्या सत्ता सगळ्या तुकड्या आहेत, तुटक्या आहेत, तुझीच सत्ता पूर्ण आहे, हे ज्या दिवशी कळतं त्या दिवशी माणसाची जी मरते तिला दुर्मती असं म्हणतात. चुकीची मती गेली, आता भगवंता तुझीच सत्ता कळली, असं ज्याचं होतं त्याचा वैशाखाचा सूर्य उगवतो, बाकी त्यांची अमावस्या. का त्याला सूर्य उगवताना त्याचा सूर्योदय झाला, भगवान सूर्योदयाला प्रगट होतात. याचा अर्थ काय? ज्ञान प्रगट होतं. आणि ज्ञान कोणतं? दुर्मती नाश हेच ज्ञान. तेवढंच आपल्या हातात आहे. ती दुर्मती नष्ट केली. एकदंताच्याच कथेनी होते. का? कारण त्याची एकट्याची सत्ता आहे हे कळलं की दुर्मती दूर होते. हिशोब आपल्या समोर तोच सांगितला, दुर्मतीचा विषय सांगितला. आणि मग आणखीन कथा आपल्या समोर आल्या. पुढच्या आणखीन कथा सांगा म्हणून जशी विनंती केली तशी अगस्तीची कथा सांगायला सुरुवात केली. अगस्ती नावाचे दिव्य ऋषी, लोपामुद्रा नावाची त्यांची पत्नी. काय सुंदर नाव आहे हो, पत्नीचं अत्यंत सुंदर नाव लोपामुद्रा. मुद्रा म्हणजे चेहरा, लोप म्हणजे संपून जाणे. जिनी स्वतःची ओळख पतीच्या कार्यात संपवून टाकली, विलीन होऊन गेली, तिला लोपामुद्रा म्हणतात. नाही सांगितलं चालणार नाही का आजकाल? माय आयडेंटिटी चलू देते, लोपामुद्रा नाही होऊ शकत. अगस्तींची लोपामुद्रा नावाची दिव्य पत्नी आहे. त्या अगस्तींची लोपामुद्रेने विनंती केली, प्रसन्न झाले अगस्त्याने. विचारलं काय पाहिजे? म्हणे मला ऋतुदान पाहिजे, पण मला ऋतुदान सामान्य पद्धतीने नको, राजोपभोगानी पाहिजे. तुम्ही माझ्यासोबत फिरावं पण राजेशाही थाटात असावं. ते म्हणतात आश्रमात तो राजेशाही थाट कुठून आणायचा? पण आता बायकोनी एवढ्यानी विनंती केली आहे, बायकोची इच्छा पूर्ण करणं नवऱ्याचं काम आहे. ऋषी उठले, राजाकडे जाऊन पोचले. पैसा आणणार कुठून? राजाकडून. राजाकडे जाऊन पोचले. राजा दिलीप कार्य करत होते. राजा दिलीपांना जाऊन सांगितलं पैसा तुझ्याजवळ किती आहे? म्हणे महाराज असं काय विचारतं, तुम्हाला किती पाहिजे ते सांगा. म्हणे तसं नाही, लोकांच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर जो उरेल तो मला दे. महाराज दिलीप म्हणतात असा पैसा उरत नसतो, कारण लोकांच्या गरजा कधी संपतच नसतात. लोकांच्या गरजा संपणारी गोष्ट नाही, ते किती झालं तरी पुढचं पुढचं निर्माण होत असतं.
महाराज अगस्ती म्हणतात मग तुझ्या पैशाचा काही उपयोग नाही, तू स्वतःच भिकारी आहेस, तुझा पैसा काय घ्यायचा. म्हणजे असा कोणाजवळ पैसा आहे का की ज्याच्याकडून मी घेऊ शकेल. राजा दिलीपनी संधी शोधली, म्हणजे फार बरं झालं ऋषी भेटलेत, वापरून घेतले पाहिजे नेमक्या पद्धतीने. कोणाला काय मागायचं कोणाचा उपयोग कुठं करायचा कळलं पाहिजे ना. अगस्ती येऊन पोहोचले आणि सांगितलं एक काम करा, म्हणजे वातापी नावाचा एक राक्षस आहे. हा वातापी राक्षस आपल्या भावाला मारतो. दोघे जण जादूगार आहेत, माया आहेत त्यांच्या जवळ, त्या हिशोबामधले आहेत. तो आपल्या भावाला मारतो, त्याला मारलेलं अन्न शिजवतो, अन्नात टाकतो, ते अन्न सगळ्या आलेल्या ब्राह्मणांना खाऊ घालतो आणि त्यानंतर माईनी त्याला पुन्हा बाहेर बोलावतो. तो भाऊ आपले या सगळ्या आलेल्या ब्राह्मणांचे पोट फोडून बाहेर येतो आणि हा सगळ्या ब्राह्मणांचं द्रव्य हरण करून मोकळा होतो. त्याला जर जमत असेल तर पहा, काही त्याच्याजवळ पैसा भरपूर आहे. अगस्ती म्हणतात ओके नो प्रॉब्लेम. अगस्ती तिथं जाऊन पोहोचले, वातापीच्या आश्रमात पोहोचले. गेल्यानंतर वातापीने नेहमीच्या पद्धतीने सांगितलं आज माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, म्हणे काळजी करू नको, मी तेवढ्याच करता आलोय, सगळे मुक्तच करतो. म्हणे यांनी मोठा गड्डा केला जमिनीला, असं वर्णन आहे. अंगठा दाबला गड्डा केला, म्हणजे सगळं याच्यातच वाढ. त्याला एवढं धक्का बसला, नुसत्या अंगठ्याने गड्डा केला जमिनीला. पण त्यांनी विचार केला बाकीचे ब्राह्मण नंतर मारू, याला पहिले मारलं पाहिजे, मोठा आहे नाही का, याला पहिले मारू. त्यांनी सगळं वाद्य वापरलं. अगस्ती खाऊन मोकळे झाले, पोटावरून नुसता हात फिरवला नाही का, आणि राक्षस पचला. म्हणून आपल्याकडे नियम आहे, अन्न जास्त खाल्लं झालं आणि भूक समजा नाही त्याच्या पलीकडं खाल्लं तर पोटावरून हात फिरवताना या काही ऋषींचे नावं घेत जा. अगस्तिम, कुंभकर्णंच, शनिंच, वटवानलम, आहार परिपानांतु स्मरामीच वृकोदर. वृकोदर म्हणजे भीम. या सगळ्या लोकांच्या आठवणी काढाव्यात, म्हणजे काय काय पचवता येतं ते त्यांनी आपल्याला शिकवलंय. त्या लोकांचे नाव घ्यावेत. अगस्तींचं नाव घ्यावं जेणेकरून खाल्लेलं अन्न पचतं असं सांगितलंय. समजून घ्यायचे त्यातले भाव, समजून घ्यायचे. या ऋषींना शरण जावं. अगस्तींनी तो पचवून टाकला आणि मग वातापीच्या मागं लागले. वातापी समुद्रात जाऊन लपला. कथा आपल्याला ऐकून माहितीये म्हणून नुसत्या कथा नाही सांगायच्या. समुद्रात जाऊन लपला. यांनी समुद्र प्राशनाचा प्रयत्न केला, जमला नाही. जमला नाही म्हटल्यानंतर माझी ताकद कुठं कमी पडते, इकडं तिकडं नाही विचारायचं. विचारायला थेट ब्रह्मदेवाकडे गेले. बाकीच्यांना कशाला विचारायचं, थेट ब्रह्मदेवाला विचारू. ब्रह्मदेवांनी सांगितलं तुझ्या आतमध्ये जोपर्यंत मद भरलेला आहे तोपर्यंत तुला कसं जमेल, कारण तू या मदात गेला की मी याला पचवला आता त्यालाही मारील, समुद्र सुद्धा गिळून टाकील. हा तुझा मद होता. मद आतमध्ये असेपर्यंत जमणार नाही, आणि मद दूर करायचा असेल तर एकदंताशिवाय पर्याय नाही. तू एकदंताला शरण जा. भगवान ब्रह्मदेवांनी त्यांना एकदंताला शरण जायचं सांगितलं. आणि मग मद माणसाला कसा मातीत घालतो हे सांगण्याकरता राधाकृष्णाचं आख्यान सांगितलं. पुराणांची रचना मस्त असते, एका गोष्टीतून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी. पहिली आठवते की नाही पाहत जा, म्हणजे स्मरणशक्ती बरी आहे की नाही ते कळतं. पुढची कथा सांगितली राधाकृष्णाची. भगवान कृष्णांना अहंकार झाला, विष्णूंना अहंकार झाला. कशाचा? ज्यावेळी त्रिपुरासुर नावाचा राक्षस जन्माला आला, तो मरेना, त्यावेळी भगवान शंकरांनी विचारलं भगवान कृष्णांना की मी याला कसं मारू. कृष्णाने उपाय तर सांगितला, पण कृष्णाच्या डोक्यात आलं मी उपाय सांगितल्यामुळे शंकर जिंकू शकले, आणि याचा अर्थ मी शंकरांपेक्षा मोठा आहे. हे कृष्णाच्या डोक्यात बसलं. बरं, हे कृष्णाच्या डोक्यात बसलं, त्या कृष्णावर माझी सत्ता चालते, हे राधेच्या डोक्यात बसलं. दोघही अहंकाराने ग्रस्त झाले आणि दोघांचे परस्परांशी भांडणं झाले. विरजा नावाची एक आणखीन दासी होती, त्या दासीवरून दोघांचे भांडणं झाले. या तिघांनी एकमेकाला शाप दिले असं वर्णन आहे. कृष्णाचा सखा श्रीदामा, तो नंतर सुदामा म्हणून जन्माला आला. राधा नंतर जन्माला आली, तिला विरह प्राप्त झाला. भगवान कृष्ण मानवी रूपामध्ये जन्माला आले. तिघांनाही जन्माला यावं लागलं. त्यांचा अहंकार गेला, त्यांनी एकदंताची उपासना केली, तेव्हा त्यांना मार्ग मिळाला. म्हणून हे अगस्ती, तू आता एकदंताची उपासना कर असं भगवान ब्रह्मदेवांनी अगस्तींना सांगितलं. अगस्तींनी मयुरेश्वर क्षेत्रावर येऊन मोरयाची उपासना केली, ताकद मिळाली. मोरयाने सांगितलं समुद्र ग्रहण कर. अगस्ती समुद्र पिऊन मोकळे झाले, वगैरे वगैरे कथा आपल्याला पुढची माहिती आहे. तो भाग नाही महत्वाचा. हे एकदंताचं चरित्र आपल्याला सांगत गेले, एवढ्यानीच भागलं नाही. ते म्हणतात आणखीन काहीतरी सांगा. पुन्हा प्रल्हाद विचारतात गृत्समदांना आणखीन काहीतरी सांगा. पुन्हा शौनक म्हणतायत सूतांना आणखीन काहीतरी सांगा. पुन्हा दक्ष म्हणतायत मुद्गलांना आणखीन काहीतरी सांगा. तिन्ही वक्ते म्हणतात अहो 9 वाजले, आता आणखीन किती सांगा.
पण म्हणतात हरकत नाही, तुम्ही आता विचारलं तर ते एक कथा सांगतो. चिंतामणी नावाचं आख्यान सांगायला सुरुवात केली. म्हणे गणासुर नावाचा एक राक्षस झाला. तिघही सांगतात, तसं नाही सांगायचं, पूर्ण व्यवस्थित कसा झाला. म्हणे ब्रह्मदेव एक दिवस स्नानाकरता गेले. ब्रह्मदेवांच्या सोबत त्यांची कन्या सरस्वती होती. त्या कन्या सरस्वतीचं यौवन पाहिलं. ब्रह्मदेव स्खलित झाले. ते वीर्य वाहत गेलं. अभिनंदन नावाचा एक राजा होता. त्या राजाने आपल्या राणीसह जलक्रीडेला आला होता. ते ब्रह्मदेवांचं शक्ती त्या राणीच्या शरीरात गेली, पण सुयोग्य पद्धतीने नाही शक्ती निघाली होती. कन्येकडे पाहून निघाली होती. विकृत मार्गाने निघाली होती. जन्माला चांगला कसा येईल? जन्माला राक्षस आला. तो गणासुर नावाचा राक्षस जन्माला आला. कपिलांच्या आश्रमात एक दिवस येऊन पोहोचला. कपिलांच्या गळ्यामध्ये भगवान चिंतामणी रत्न लटकलेलं होतं. यांनी ते पाहिलं. बाकीची कथा ती विश्वामित्राची सांगितली तशी आहे. त्या गणासुरानं आल्यानंतर सगळ्या सैन्यासह ये, तुला जेऊ घालतो वगैरे सांगितलं. म्हणजे एवढी सगळं तुमच्याकडून कुठून आलं? हे सांगितलं माझ्याजवळ हे मोरयाचं रत्न आहे. प्रार्थना केली की काही मिळतं. गणासुर म्हणाला मला दे. हे म्हणे कसं देणार आहे? मोरयाचं आहे. ऋषी म्हणतात तेवढ्यानी कसं जमल? व्यवस्थित सांगा. मोरयाचं रत्न कश्यपाकडे आलं कसं? पूर्ण व्यवस्थित कळलं पाहिजे ना. म्हणजे मोरयाचं रत्न कश्यपाकडे कसं आलं? ऋषींनी आणखीन मागची कथा सांगितली. ऋषी सांगतात भगवान विष्णू ध्यान करत बसले. भगवान मोरयाचं ध्यान करता करता विष्णूंचं ध्यान अप्रतिम झालं. भगवान स्वानंदनाथ प्रगट झाले. विष्णूंची परीक्षा पाहण्याकरता भगवान गणेशांनी आपल्या गळ्यातला चिंतामणी नावाचा दिव्य रत्नाचा भाग तो खडा काढून त्यांना दिला. ते दिव्य रत्न काढून दिलं आणि घाल म्हणून सांगितलं. कायम लक्षात ठेवा, भगवान स्वतःहून येऊन सांगतायत, गळ्यातला काढून देतायत आणि घाल म्हणतायत, तरी घालायचा की नाही याची अक्कल आपल्याला असली पाहिजे. गुरूंनी सांगितलं म्हणून ताबडतोब जशाला तसं ऐकत जाऊ नका. अनेकदा गुरु सांगताना सुद्धा परीक्षा पाहत असतात. मोरया सांगताना सुद्धा परीक्षा पाहत असतात. कारण जरी सांगितलं तरी शास्त्राने ते योग्य नाही. मोरयाची वस्तू मी वापरायची नसते, कारण ती मोरयाची आहे. मोरयानी स्वतः दिली तरी नाही का. त्या दशरथाच्या कथेत आहे. दशरथाच्या याच्याकरता पिंडदान करण्याची वेळ आली आणि दशरथ जेव्हा पिंडदान करायकरता गेले, नदीतून सगळ्या पूर्वजांनी हात वर काढले असं वर्णन आहे. आणि सांगितलं आमच्या हातावर पिंड ठेव. वशिष्ठ म्हणतात नाही. ते म्हणे अहो बाप स्वतः मागतोय. म्हणजे भले मागत असेल, शास्त्राने सांगितलंय दर्भावर ठेवायचे, दर्भावरच ठेव. त्यांच्या हातात द्यायचं नाही. प्रत्यक्ष घ्यायला आले तरी शास्त्र विपरीत कार्य करायचं नसतं. दशरथांनी पिंड दर्भावरच ठेवले आणि सगळे पितर प्रगट होऊन त्यांनी सांगितलं योग्य केलं. शास्त्राने सांगितलेलं करायचंय. गुरूंनी सांगितलेली अनेकदा परीक्षा असू शकते. विचार करून वापरत जा काय करायचं. आणि त्याच्याही पलीकडचं गुरूंनी दिलेले विचार घ्यायचे असतात, आचार नाही. आपण आणखीन गडबड करतो, पण तो वेगळा विषय सोडून द्या. गुरूंचे आचार नाही घ्यायचेत, गुरूंचे विचार घ्यायचेत. कारण आपल्या पातळीला जेवढं योग्य असेल तेवढं ते आपल्याला देतात, त्याचा विचार आहे. चिंतामणी रत्न दिलं, भगवान विष्णूंनी आपल्या पूजनात ठेवलं. एक दिवस भगवान विष्णूंकडे इंद्र आले. इंद्रांचं ते वैभव पाहिलं. विष्णूंना असं वाटलं हा देवांचा राजा आहे, हा योग्य आहे या रत्नाकरता. म्हणून भगवान विष्णूंनी ते रत्न त्या इंद्राला दिलं. इंद्रही म्हणतो जर विष्णू घालत नाही तर आपली काय पात्रता. इंद्राणी नाही घातलं. पण एक दिवस महर्षी कश्यपांच्या आश्रमात आले आणि कश्यपांचं ते दिव्य तेज पाहिलं. ते दिव्य तेज पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कश्यप हे अंतरंगी आत्मलीन झालेले आहेत, भगवत स्वरूप आहेत. म्हणून त्यांनी तो चिंतामणी कश्यपांना दिला. कश्यपांनी भगवंताचा प्रसाद म्हणून तो स्वीकारला. तो मणी कश्यपांच्या जवळचा या गणासुरांनी पळवला. आता गणासुरांनी मणी पळवला तर वापस आणायचा कसा. कश्यपाच्या मागे इंद्र, इंद्राच्या मागे विष्णू, सगळ्यांनी मिळून मोरयाची प्रार्थना केली आणि चिंतामणी रत्न मिळावं म्हणून चिंतामणी रूपात भगवान प्रगट झाले. कारण जे मिळवायचं त्याचंच स्वरूप असलं पाहिजे, त्यालाच ते मिळेल. आनंद मिळवायचा असेल तर आनंद हे ज्याचं स्वरूप आहे त्याच्याच जवळ जावं लागेल. तसं चिंतामणी कोण? माझा मोरया. कारण तो सगळ्या चिंता दूर करतो, नव्हे चिंताच उरू देत नाही.
चिंतामणी याचा अर्थ चिंता दूर करतो एवढंच नाही, चिंताच उरू देत नाही. याचा अर्थ जीवनात कष्ट येत नाहीत का? येतात. व्यवस्थित समजून घ्या. भगवंताची भक्ती करणाऱ्याच्या आयुष्यातले कष्ट नष्ट होत नसतात. भक्ताच्याही आयुष्यात कष्ट असतातच, पण तो त्या कष्टाने खचून न जाता उपासना चालू ठेवतो, म्हणून त्याला भक्त म्हणतात. आपण कष्ट आले की उपासना सोडून देतो. भगवंताची उपासना कष्ट दूर करण्यासाठी करायची नसते. कशासाठी करायची समजून घ्या. आमच्या वडिलांकडे एक म्हातारी येऊन पोचली. मायबाईचं वय 95 वर्ष होतं. कशी आली तिचं तिला माहिती. वडी वाकडी काठी टेकवत टेकवत वाकर घेत कशी तरी आली. 95 वर्षाची म्हातारी येऊन तिने वडिलांना विचारलं. मी शेजारी बसून होतो, ते वडील माझ्याकडे पाहून पहा कसे लोक येतात हे सांगाय करता अशा याच्यात हसले होते फक्त. 95 वर्षाच्या येऊन त्या मायबाईंनी सांगितलं म्हणे आमचे हे काल गेले. आता मला सांगा, ही 95चे तर ते कमीत कमी 98चा तर असेलच ना. 98चा तो गेला तर म्हातारीने येऊन बाबांशी भांडली. ती दादांशी येऊन दादांना म्हणाली असे कसे अचानक गेले. आणि आता 98ला का अचानक असते का? राहिले 98 हेच पुरेस आहे. पण म्हणे असे कसे अचानक गेले. मी इतके दिवस दरवर्षी न चुकता पौषातले सत्यनारायण केले तरी आमचे हे कसे गेले. बाई तेवढ्या दुःखात सुद्धा अनुप्रसाद बोलत होती. आम्ही सगळे पौषाचे सत्यनारायण केले तरी हे कसे गेले. आमच्या पिताश्रींनी तिला शांतपणे बसवलं. म्हणे माय बस, तुला एक माहिती करता सांगतो. तू केलेल्या सत्यनारायणचा जाऊ दे, ज्यांना प्रत्यक्ष सत्यनारायण पती म्हणून भेटला 16,108 नाही, त्यांना भगवान श्रीकृष्ण पती रूपात भेटले. म्हणे ह्या 16,108च्या 16,108 विधवा झाल्या होत्या की नव्हत्या? होत्या. या सगळ्या विधवा झाल्या, त्यातल्या 8च सती गेल्याचं वर्णन आहे. उरलेलं 16,100चा लवाजमा घेऊन अर्जुन हस्तिनापूरला निघाला. नुसता निघाला नाही, रस्त्यात चोरांनी लुटला. काय भयानक आहे. ज्याची भीती भगवान शंकरांना वाटावी त्या अर्जुनाला रस्त्यात चोरांनी लुटला. कारण आता अर्जुनाला गांडी उचलल्यात जात नव्हतं. कारण ज्याच्या भरोशावर उचलत होता तो परंधामाला गेला होता. मग अर्जुनाची ताकद पुरतच नव्हती. या 16,108 विधवा झाल्या होत्या. पूज्य पिताश्रींनी त्यांना समजावून सांगितलं म्हातारीला. म्हणे मायबाई जिला सत्यनारायण पती भेटतो तिचाही वेळ जर वेधव्याची वेळ येत असेल तर तू किती पूजा केल्याने तुझं कसं टळेल. समजून घेतलं पाहिजे. म्हणे मग पूजा सगळ्या वाया गेल्या का? म्हणे बिलकुल नाही. म्हणे पूजा कशा करता करायच्या? पूजा फक्त एवढ्या करता करायच्या की ते असले तर त्यांच्या सह आनंदात, ते नसले तर त्यांच्या शिवाय आनंदात. पूजेचं हे रहस्य आहे. पूजा वाचवायसाठी नसते करायची, गेल्यानंतर सुद्धा आनंद बिघडू न देणे यासाठी साधना आहे, यासाठी उपासना आहे. ती तेव्हाच फलद्रूप होते जेव्हा माणसाला एक दंत कळतो, त्याची एकट्याची सत्ता हे कळलं की माणसाला जो मिळतो त्या आतमधल्या आनंदाला चिंतामणी असं म्हणतात. तो चिंतामणी मिळाला की एकदंत खंड पूर्ण होतो आणि मग बाकीचा भाग तो उद्यापासून पाहू. तोपर्यंत जय गजानन.